मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हाला ही सभा सुरू करण्याची परवानगी द्यावी. नमस्कार. मी आत्ताच आपल्याला सांगितलं की आजचा जो विषय आहे, ज्या विषयावरती आम्ही बोलणार आहोत, तो विषय आहे मुघल बादशाह औरंगजेब आणि इराणचा बादशाह शाह अब्बास दुसरा ह्यांच्यामधला पत्रव्यवहार छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला. तर आता खरं तर हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. इराण भारत संबंध, म्हणजे त्या काळातला हिंदुस्थान, भारत आणि इराण ह्यांचे काय संबंध होते, कसे संबंध होते, हे बादशाह एकमेकांना कसं जोखत असत, ह्यांचं एकमेकांबद्दल काय मत होतं, हा असा तो सगळा इंटरेस्टिंग विषय आहे. आणि तो विषय बोलण्यासाठी ते कुठल्या कुठल्या मार्गांचा, माध्यमांचा वापर करत असत, अशा प्रकारचा तो सगळा विषय आहे. तर आपल्यापैकी जे इतिहासाचे अभ्यासक असतील त्यांना माहिती असेल की एक निकोलो मानुची नावाचा मनुष्य होता, ज्यांनी स्टोरी ऑफ द मुघोर असा एक बहुखंडी, एक त्याची डायरी म्हणा, त्यांनी ते लिखाण केलेलं होतं. ते पुढं इंग्रजीत पूर्ण भाषांतरित करून ते प्रकाशित झालं. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रसंगाचं वर्णन केलं आहे. तर तो प्रसंग असा आहे की तरबियत खान नावाचा औरंगजेबाचा एक वकील शाह अब्बासच्या दरबारात गेला आणि तो दरबारात गेल्यानंतर शाह अब्बासनी विविध प्रकारांनी त्याचा अपमान केला. तर त्याच्याबद्दल अनेक अभ्यासकांचं किंवा संशोधकांचं असं मत आहे की ती एक बाजारगप होती. कारण का, तर मानुची तेव्हा होता भारतात, तरबियत खान होता इराणमध्ये. तर त्याला कसं काय हे सगळं तपशीलवार माहिती, म्हणजे इन जनरल त्याला काही माहिती असू शकेल, पण रोज काय घडलं, म्हणजे आता त्याच्यामध्ये एक प्रसंग त्यांनी असा लिहिलेला आहे की एक प्रसंग त्याच्यामध्ये त्यांनी असा नोंद केलेला आहे मानुजीनी की शाह अब्बास त्याला दरबारात तरबियत खानाला म्हणतो की तू ज्याला बादशाह मानतोस, तो त्याला औरंगजेबाला काही तो बादशाह वगैरे असं रेकग्नाईज करत नसतो, तू ज्याला बादशाह समजतोस, त्यांनी स्वतःचं काही नाणं, करन्सी काही पाडलं आहे का? म्हणतो हो पाडलं आहे. तर काय लिहिलं आहे त्याच्यावरती, वाच. तर तो वाचून दाखवतो की सिक्के जद्दर जा चू बद्र मुनीर पातशाह औरंगजेब आलमगीर. म्हणजे त्याचा साधारणपणे व्यवहारात कळण्यासाठीचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत औरंगजेब आलमगीर, म्हणजे जगज्जेता, ज्यांनी आलम, अख्खी दुनिया ज्यांनी हातात गिरफ्त केलेली आहे, असं नाव शिल्लक राहील. तर तो म्हणतो की हे चूक आहे. मूळ मजकूर काय तो मी तुला सांगतो, तो तू लिहून घे. तो काय मजकूर सांगतो, तर सांगतो की सिक्के जद्दर जा ब कुरसे पनीर औरंगजेब पुश्ते बिरादर व पीदरगीर. म्हणजे काय की हा जो मजकूर आहे हा पनीरवर लिहिण्याच्या लायकीचा आहे. आणि तो मजकूर काय आहे, तर औरंगजेब कोण आहे, तर कुश्ते बिरादर म्हणजे आपल्या भावांचा खून करून, पीदरगीर म्हणजे बापाला कैदेत टाकून गादीवर बसलेला माणूस आहे. इतपतच तुझ्या बादशाला किंमत आहे माझ्या लेखी. अशा प्रकारची एक गोष्ट तरबियत खानाबद्दलची मानुचीने आपल्या स्टोरी ऑफ द मुघोरमध्ये लिहिलेली आहे. तर आता त्याच्यावरती अनेक अभ्यासकांचं असं मत होतं आहे की अरे असं कसं असेल, काही दरबारी शिर असते, काही प्रोटोकॉल असतात, लोक एकमेकांना असं बोलत नाहीत, असं कसं बोलतील. पण त्याच्या संदर्भातला पुरावाच एकदा आमच्या हाती लागला. आता ह्याच्यावर पूर्वी जदुनाथ सरकारांना कदाचित ह्याच्यातला काही भाग सापडला होता. त्याचा त्यांनी, मला वाटतं त्यांनी मनोज जो शिवाजी महाराजांवर त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा ओझरता उल्लेख केलेला आहे. औरंगजेबाचं जे त्यांनी बहुखंडी चरित्र जदुनाथ सरकारांनी लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. तर ते आम्हाला जे मिळालं ते काय आहे ते मी तुम्हाला त्यातला, आता ह्याच्यावरती जो एक लेख आहे तो बलकवडे सरांच्या परवानगीने आपण मंडळाच्या त्रैमासिकात छापूच. पण त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्या शिवाजी महाराजांच्या संदर्भातला आहे, तो काय आहे आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शाह अब्बास औरंगजेबाला काय टोमणे मारतो, हा त्यातला सगळ्यात ऐकण्याचा मजकूर आहे. मी तुम्हाला तो आधी फारसी त्यातला जो, आता ही ती माणसं आहेत, हा तो दुसरा, हा तो शाह अब्बास आहे आणि हा औरंगजेब आहे. हे आपल्याला फक्त माहितीसाठी म्हणून. आता तो काय म्हणतोय बरं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. आता म्हणजे सुरुवातीला फरमानांमध्ये, म्हणजे आता आपल्याकडे निखिल परांजपे आहेत, रोहित सहस्रबुद्धे आहेत, किंवा ज्यांच्याकडनं आम्ही फारसी शिकलो ते आमचे राजेंद्र जोशी सर. आम्हाला खूप आनंद झाला सर, काही दिवस आजारी होते पण ते आता यायला लागलेत आणि आजच्या ह्या आमच्या पाक्षिक सभेला ते आलेले आहेत, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. तर त्यांना हे माहिती आहे, किंवा बलकवडे सर आहेत किंवा निकम सर आहेत, जे की अभंग सर आहेत, इतिहासाचे जे अभ्यासक आहेत आपले बापट सर आहेत, त्यांनाही माहिती आहे की फरमानाच्या सुरुवातीला ना काही मजकूर हा टेम्पलेटचा भाग असतो. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपल्याकडं आपण लिहितो सनविवी श्री कृपे करून अमुक अमुक तारखेपासून अमुक अमुक तारखेपर्यंत प्रवास झाला, पोचलो, अमुक तमुक डमुक, हा बेसिक मजकूर डिफॉल्ट असतो आणि त्याच्या पुढे तो महत्त्वाचा मजकूर असतो. तर तो महत्त्वाचा मजकूर काय आहे, तर तो असं म्हणतो की सर करदाय आन्हा सिवा नाम काफिर अस्त की हज कस शिनासा ए नामो निशाने ऊ नबूदा के हाल बेअसर अंजामिये सामी बाईसे सर अंजामे आ गुमनाम शुदा खरूज नमूदा
अक्सर किला जाते कोहे शिको ब तसर्रुफे आवुर्दा सिपाहे आ सल्तनतपना रा नीज बे तेग ए बे दरे कशिदा बीसीआरे रा असीर नमुदा मुल्करा ताराज करदा दावाए हमसरी ब आ वाला दुधमान दारद व आ खिलाफत म आ पिदरगिरी रा. आता तो पिदरगिरी त्याला इथं म्हणतोच आहे, म्हणजे जे मानुची सांगतोय ती काही तशी बाजारगप नाही आहे, तो प्रत्यक्ष शाह अब्बासच त्याला पिदरगीर असा त्याचा उल्लेख करतोय. आणि तो असं म्हणतो की आलमगिरी नाम निहादा अज कुश्तने बिरादर के वारिसे मुलके बुदन. म्हणजे काय की हे जे काही सगळं तू करतोयस या सगळ्यामध्ये तू शेवटी काय केलंस, तू पिदरगीर आहेस, तू बापाला जेलमध्ये टाकलंस, भावांचा खून केलास आणि हे सगळं करून तू राज्यावर आलायस असं शाह अब्बासच स्वतः त्याला म्हणतोय. त्याच्या पुढे तो त्याला काय म्हणतोय, दरीन विला वारिसे तख्ते हुमायूं रा दर मांदगी रू आवुर्दा हिम्मत व गैरते सल्तनत चुना इक्तिजा मी कुनत की माँ खुद ब नफ्से नफीस बास सिपाहे जफरपना बयावरी वारिसे आ सरवरी मुतवजे शवेम व ब मुलाकात यक दीगर की आरजुए देरीना अस्त महजूज गर्देम आ अशरारे गरीब आज़ार रा ब शमशीर जुल्फ़िकार किरदार सज़ा दादा र आया रा अज मुफसिदान निजात बख्शीदा दुआओ ए खुद गर्दानेम अल्लाहु ताला वगैरे वगैरे असं तो त्याला सांगतोय. म्हणजे काय, आता हा सगळा फारसी मजकूर वाचून दाखवला. हे मूळ फारसी त्यांनी जे सांगितलं ते त्यांनी काय सांगितलं ते वाचून दाखवलं. आता आपल्या कळण्यासाठी त्याला तो मराठीत काय सांगतो हा महत्त्वाचा भाग मी सांगतो तुम्हाला काय आहे. तो असं सांगतो की या दिवसामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या काय एवढंच आहे शेवटपर्यंत नाही. त्यातले जे की बुलेट पॉईंट्स आहेत ते फक्त हे केलेत, कारण ह्याच्यावरती जसं मी म्हणलं की सरांच्या परवानगीने जो लेख येईल त्या लेखामध्ये सगळं तपशीलवार असेल. कारण ते काय आहे सर, सगळं फारसी वाचून दाखवायला लागलो ना तर मग लोकांना इंटरेस्ट राहणार नाही ते ऐकण्यामध्ये. तर आता मुख्य मुद्दा मराठीत तो काय सांगतो आहे, त्याचं मराठी भाषांतर जे काही आहे ते असं आहे की या दिवसांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या बोलण्यातनं असं कळलं की हिंदुस्थानात बऱ्याच ठिकाणच्या बंडखोर आणि उपद्रवी लोकांनी त्या सुलेमान सदृश म्हणजे औरंगजेब शासकाला कमकुवत आणि असहाय्य समजून बंडाची धूळ उडवलेली आहे आणि काही प्रदेशांवर ताबा मिळवलेला आहे. त्या आणि त्या प्रांतातील रहिवाशांना आणि प्रवाशांना ते त्रास देत आहेत. आता हे शाह अब्बास काय म्हणतो बघा, हां, त्यांचा म्होरक्या शिवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याला काही छत्रपती शिवाजी महाराज वगैरे म्हणण्याचं काही कारण नाही. आणि हे ज्या काळात आहे त्या काळात महाराजांचा राज्याभिषेकही झालेला नव्हता. तर शिवाजी महाराज नावाचा एक काफर आहे, त्याचं नाव आणि पत्ता किंवा त्याचा तपशील यापूर्वी कोणालाही माहीत नव्हता. सध्या तुझ्या अकार्यक्षमतेमुळे अशा एका नाव पत्ता माहीत नसलेल्या अनामिकाला बळ मिळालं आहे आणि त्याने बंड करून पर्वतासारखे मजबूत असलेले किल्ले आपल्या ताब्यात घेतलेले आहेत आणि त्याने या मुघलांच्या सैन्यावर निर्दयीपणे आपली तलवार चालवलेली आहे आणि त्याच्यातल्या अनेकांना बंदी बनवलेलं आहे, तुमच्या प्रदेशाला लुटलं आहे आणि या मुघल घराण्याशी बरोबरी करण्याचा दावा तो सांगतो आहे. हे शाह अब्बास लिहितोय. हा हे 1600 साधारणपणे 66 सालाच्या आसपासचा हा सगळा पत्रव्यवहार आहे. पुढे तो काय म्हणतो, आणि त्या खलिफा सदृश व्यक्तीने म्हणजे स्वतःला खलिफा मानणाऱ्या, आता स्वतःला खलिफा का तो मानत होता वगैरे ह्याची एक बॅकग्राऊंड आहे, ती थोडीशी थोडक्यात सांगतो. ती अशी आहे की मुघल फरमानं जी असतात त्या कागदपत्रांवरती शिक्का तुगरा असे काही टेम्पलेट मजकूर असतात. आता शिक्का म्हणजे काय, जो बादशाह आत्ता सर्विंग आहे त्याचा शिक्का, आणि एक तुगरा नावाची गोष्ट असते ज्या तुगऱ्यामध्ये तो या बादशाचं फरमान आहे असं सहसा लिहिलेलं असतं. तर औरंगजेब हा असा एकच हुशार माणूस होता ज्यांनी कुराणातल्या एका आयतीचा एक तुकडा, पूर्ण आयत नाही, आयतीचा एक तुकडा त्यांनी त्या तुगऱ्यामध्ये लिहिला होता. तो तुकडा काय होता की तो मुळात कुराणाची मान्यता अशी आहे की अल्लाचा आदेश माना, पैगंबराचा आदेश माना आणि अल्लाह आणि पैगंबराच्या नंतर तुमच्यावर जो अधिकारी आहे त्याचा आदेश माना. याच्या पुढचा भाग असा आहे, पण ह्याच्यामध्ये जर का काही डिस्प्यूट असेल तर फक्त अल्लाह आणि पैगंबराचाच आदेश माना, अशी ती पूर्ण आयत आहे. या साहेबांनी काय केलं, त्यातला जो पहिला पार्ट आहे ना, अल्लाचा आदेश माना, पैगंबराचा आदेश माना आणि वरच्या अधिकाऱ्याचा म्हणजे तुमच्यावरचा अधिकारी मी, माझा आदेश माना, यासाठी त्याच्यावरती ही टीका असावी की हा खलिफा सदृश, कारण ही फरमानं पब्लिश झालेली आहेत. कारण यातली काही फरमानं मनोज दाणींनी
काही फर्मानं रोहितनी किंवा निखिलनी किंवा आम्ही पब्लिश केलेली आहेत. सो त्याच्यामध्ये तो तुघऱ्यातला मजकूर ऑलरेडी आलेला आहे. तर तो काय म्हणतो की या व्यक्तीने वडिलांना कैद करण्याच्या कृत्याला आलमगिरी असं नाव दिलेलं आहे. तुझी पोच किती छोटी आहे की तू वडिलांना कैद केलंस तर तू स्वतःला आलमगीर म्हणायला लागलास, अशी तुझी परिस्थिती आहे. आणि राज्याचे वारसदार असलेल्या आपल्या भावांची हत्या करून त्याने स्वतःची चिंता कायमची मिटवलेली आहे की आता कोणी आपल्याला स्पर्धकच राहणार नाहीत याची पूर्णपणे त्यांनी काळजी घेतलेली आहे. त्याने गुणग्राहकता, राज्यकारभार आणि न्याय आणि दातृत्वाचा मार्ग सोडून दिलेला आहे आणि तो केवळ जादूटोणा आणि सैतानाच्या प्रलोभनाचा मार्ग हा सत्याचा मार्ग समजतात अशा लोकांच्या भजनी लागलेला आहे. आणि त्यामुळं प्रत्येक कामात त्यांनी पराक्रमाने नाही तर कपटानी आणि लोकांना फसवूनच बाजी मारलेली आहे. पण आता जेव्हा खरे पुरुष, खरे शूर लोक त्याच्या समोर आले तेव्हा तुला असं कळलं की तू खरा पुरुष नाही आहेस, खरे कर्तबगार लोक भारतात दुसरेच कोणीतरी आहेत. आता हे तो प्रत्यक्ष मुघलांच्या बादशाहाला, औरंगजेबाला हे तो सार्वजनिक ठिकाणी लिहितो. आणि यासाठी आपण आत्ता बघितलं की तो दाखला शिवाजी महाराजांचा देतो की शिवाजी महाराजांसारखा एक माणूस तुझ्या विरुद्ध उठला आणि तो इतक्या गोष्टी करून तो स्वतःला मुघलांच्या बरोबरीचा समजायला लागला. ज्यांचे 5, 6, 7 बादशाह होऊन गेले आणि शिवाजी महाराज हे पहिले जनरेशन, कारण स्वराज्याचे संस्थापक ते, हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं, तर ते औरंगजेबाच्या बरोबरीचे आहेत असा दावा शाह अब्बास करतो. तर त्यामुळं तो असं म्हणतो की ह्या परिस्थितीत आता काय केलं पाहिजे, हा त्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे. हे सगळं झालं म्हणजे औरंगजेबाचा अपमान सगळं करून झालं. आता ह्याच्यावरती सोल्युशन काहीतरी काढलं पाहिजे. आता तो म्हणला की मी मोठा आहे, मी सोल्युशन सांगतो तुला ह्याच्यावर काय आहे. तर सोल्युशन काय आहे ते जास्त इंटरेस्टिंग आहे, ते ऐका. यावेळी जेव्हा या मुघलांच्या वारसदारावर हतबलता आणि असहाय्यता ओढवलेली आहे तेव्हा राजसत्तेचे धैर्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करण्यासाठी मी स्वतः जातीने हिंदुस्थानवर स्वारी करावी, या सर्व बंडखोरांचा निप्पात करावा आणि जी इस्लामची सत्ता स्थापन करण्याचं जे जुनं स्वप्न आहे ते मी पूर्ण करावं. आणि जुल्फिकार नावाची एक तलवार आहे. आता जुल्फिकारला एक हिस्टॉरिकल रेफरन्स आहे, त्याच्यासाठी कधीतरी वेगळं बोलता येईल कारण तो मोठा विषय आहे. पण जुल्फिकार नावाच्या तलवारीनी या सर्व काफर लोकांना शिक्षा देऊन या उपद्रवी लोकांपासून प्रजेची मुक्ती देऊन त्यांना आमच्यासाठी प्रार्थना करणारे म्हणजे मुसलमान बनवावे, हे त्याच्यावरचं सोल्युशन आहे. असा हा इथपर्यंतचा हा शाह अब्बासनी सांगितलेला भाग आहे. आता ह्याच्यात महत्त्वाचा भाग काय आहे बरं, आता ह्याची बॅकग्राऊंड काय आहे ही थोडीशी सांगतो आणि मग मनोजकडे सगळं पुढची सूत्र देतो. का असं सांगायचं काय कारण आहे, तर महाराज सुरतेला जाऊन आलेले आहेत. यावेळेला महाराज आग्र्याहून सुटून आलेले आहेत आणि म्हणून तो हे सगळं म्हणतो आहे की एक माणूस तुमच्या राज्यात येतो. बरं, सुरत काही तेव्हा मराठ्यांच्या राज्याचा भाग नव्हता, सुरत हे मुघलांच्याच राज्याचा भाग होता. अहो, तुमच्या राज्यात घुसून तुमचं सगळ्यात मोठं व्यापारी शहर अशी ज्याची मान्यता आहे ते लुटून घेऊन जातात लोक. त्यांच्या दृष्टीने हे लुटारू आहेत, त्यांच्या दृष्टीने आमचे पूर्वज लुटारू आहेत, त्याला काय करू शकत नाही आपण आता. पण मराठे हे काफर लोक लुटून घेऊन जातात. तुम्हाला कळत नाही काय तुमची व्यवस्था आहे, काय तुमच्याकडे प्रोटेक्शनची व्यवस्था आहे. त्या सुरतेच्या प्रोटेक्शनसाठी तू काय केलंस, तू इथला बादशाह समजतो स्वतःला. या दिल्लीत बसून, आग्र्यात बसून आलमगीर बिलमगीर या बाता मारणं फार छान आहे, फार गोड आहे ऐकायला कानाला, पण ह्यातलं काही खरं नाही आहे. आग्र्याहून सुटून म्हणजे एवढी तुमची राजधानी, एवढी सगळी प्रोटेक्शनची व्यवस्था असताना हा मनुष्य आपल्या सहकाऱ्यांसमवेत कुणाच्याही अंगावर एक ओरखडाही न येता हा मनुष्य उठून परत स्वतःच्या राज्यात आला, परत पुण्यात आला. आणि तरीही तुम्ही त्याचं काही वाकडं करू शकत नाही. तुम्ही इतक्या चौक्या पहारेमध्ये तुम्ही शिवाजी महाराज हा कोण माणूस आहे तुमच्या लोकांनाच कळलं नाही. ही कुठली तुमची व्यवस्था आहे. इतकी ढिसाळ व्यवस्था असेल तर त्यापेक्षा बाबा रे तू हे सगळं सोडून दे, हे मी सगळं ताब्यात घेतो, हे त्याला दुसऱ्या अर्थाने सांगायचं आहे. म्हणजे मला हिंदुस्थानवर स्वारी करून मला राज्य हिंदुस्थानचे मिळवायचं आहे, हे तो वेगळ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या संदर्भाने सांगतो आहे. आता औरंगजेबाने ह्याच्यावर त्याला उत्तर दिलं आहे. पण आता औरंगजेबाने जे उत्तर दिलं आहे ते उत्तर किती गमतीशीर, विनोदी, हास्यास्पद काही तुम्ही त्याला म्हणू शकता ते आहे, ते मी मनोजला विनंती करतो की त्यांनी ते आपल्यासमोर सांगावं. 1666 मधलं फरमान आहे. फरमानाची एक्झॅक्ट तारीख फरमानावरती दिलेली नाही आहे. हां, पण त्याचं उत्तर तो सांगतोय आता काय ते. धन्यवाद गुरुप्रसाद. आवाज व्यवस्थित आहे मागे निखिल? ओके.
तर आता गुरुप्रसादने माझ्याकडे फार अवघड जबाबदारी सोपवलेली आहे की आलमगीर बादशहांचा डिफेन्स करण्याची आता माझी वेळ आलेली आहे. हे सगळं करण्याआधी मला यातली थोडीशी बॅकग्राऊंड सांगावीशी अशी वाटते की इराण आणि हिंदुस्थान यांचं हे प्रकरण इतक्या हातगाईला का आलं. आणि त्या काळात म्हणजे आता चीनच्या बादशहानं पत्र पाठवलं असं तर काही घडलेलं नाही आहे, किंवा त्या काळात जी इंग्लंडचे राजे होते त्यांना पत्र पाठवलं असं नाही आहे. तर मग हे इराणचं काय नक्की महत्त्व आहे हे आपण पहिल्यांदा पाहूया. तर याच्यासाठी सगळ्यात आधी हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की हिंदुस्थानात मोगलांची राजवट स्थापन केली ती बाबरानं, आणि बाबर त्यानंतर काही वर्षातच वारला. तर त्याचा मुलगा जो हुमायून होता, त्या हुमायूनला अफगाणांनी त्याला तिथून दिल्लीतून पळवून लावलं आणि तो जो आश्रयाला गेला होता तो इराणच्या शहाकडे गेला होता. तर हुमायूनला इराणच्या शहानं मदत केली आणि हुमायून पुन्हा गादीवर हिंदुस्थानच्या येऊन बसला. आता इराणी लोक जे आहेत ते हुमायूनवर हे केलेले मोठे उपकारच आहेत असं कायम मोगल बादशहांच्या पूर्ण राजवटीत हेच सांगत होते की आम्ही होतो म्हणून तुमचं राज्य वाचलं, म्हणजे आता तुम्ही आमचे उपकार कायम मानावेत अशी आमची अपेक्षा आहे. आता हा जो मुद्दा आहे हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यातून तुम्हाला कळेल की इराणी लोक हे मोगलांपेक्षा आम्ही सुपिरियर का आहोत हे मानत होते. हा पहिला मुद्दा. आता दुसरं, तुम्ही त्या काळात हे लक्षात घ्या की ज्या काळात जगातल्या GDPपेक्षा 25% GDP भारतात निर्माण होत होतं, त्या काळात भारत ही एक सुपर पॉवर त्या जगातली होती. आणि त्याबरोबरच इराण, तुर्कस्तान, चीन हे मोठमोठे देश त्या काळात होते. म्हणजे इंग्लंड, पोर्तुगाल यांचं काही फारसं तसं महत्त्व नव्हतं. डच ही त्या काळात फार मोठी पॉवर होती. तर या महासत्ता या काळात होत्या. त्या काळात इराण हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर मोगल बादशहांसाठी होता. कारण मोगलांचं राज्य जे पसरलं होतं ते काबूल कंदाहारपर्यंत होतं. अफगाणिस्तान हा देश त्या काळात नव्हता. त्यामुळे मोगल बादशहांना कायम अशी भीती होती की इराणचे बादशाह आले चालून तर आपण काय करायचं. त्यामुळे इराण आणि हिंदुस्थान यांच्या सरहद्द जिथे अफगाणिस्तानवर होती तिथे एक कायम मोठं सैन्य मोगल बादशहांना ठेवावं लागायचं. आणि त्याच्यात कॅच असा होता की ज्यावेळी हुमायून परत आला त्यावेळी मोगल बादशहात एक मोठा सरदारांचा वर्ग जो होता तो इराणी होता. आणि ही इराणी सरदार जे होते ते म्हणायचे की इराणचा बादशाह जर आला तर आम्ही आमच्या बादशाहाविरुद्ध लढणार नाही. म्हणून मोगल बादशहाला आपल्या सैन्यात राजपूत आणि मराठी नोकरीला ठेवावे लागत होते ते इराणच्या बादशाहाविरुद्ध लढण्यासाठी. इराणी लोक जे नोकरीला ठेवत होते ते मराठ्यांविरुद्ध लढण्यासाठी. म्हणजे परस्पर बॅलन्स करण्यासाठी मोगल बादशहाला अनेक प्रकारचे लोक हे नोकरीत ठेवावे लागत होते. आणि तुम्हाला याच्यात माहीत असलेलं उदाहरण म्हणजे नेतोजी पालकर, मोहम्मद कुली खान याला त्याने अफगाणिस्तानात पाठवण्याचं कारणच हे आहे की जर नेतोजी महाराष्ट्रात राहिला तर तो मराठ्यांना वितुरवणार. त्यापेक्षा मराठ्यांना पाठवायचं अफगाणिस्तानात, अफगाण्यांना पाठवायचं मराठ्यांविरुद्ध. म्हणजे दिलेर खान हा जो होता हा मुळात अफगाण सरदार होता, त्याला त्यांनी शिवाजी महाराजांविरुद्ध पाठवलं. तर मोगल बादशाची नीतीही या प्रकारची होती. आता त्याच्यात पुढचा मुद्दा हा येतो की मोगल बादशहांना इराणच्याकडे इतका पत्रव्यवहार करायची गरज का भासली. तर याचं उत्तर आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे व्हॅलिडेशन. म्हणजे त्यांना हे फार जरुरीचं वाटायचं की मोगल बादशाह हा हिंदुस्थानात जर त्याला मान मिळाला, तो ओळखू आला तर त्यात काही फार मोठी गोष्ट नाही आहे. पण जेव्हा बाहेरच्या सत्ता तुमच्या राजवटीला मान्यता देतात त्याला तुम्ही मग खऱ्या अर्थानं बाबा सिंहासनावर बसलात असं त्याला मानलं जातं. आणि औरंगजेबाची अवस्था ही विशेषतः फार कठीण होती. त्याचं कारण काय तर त्याचे वडील जिवंत होते आणि आपल्या भावांना मारून वडिलांना कैदेत टाकून तो गादीवर आला होता. त्यामुळे परकीय सत्तांची त्याला मान्यता असणं हे त्याला विशेषतः जास्त आवश्यक होतं. तर ज्यावेळी तो गादीवर आला 1658-59 या वर्षामध्ये, त्यावेळी त्याची अशी अपेक्षा होती की इराणकडून आपल्याला थोडीशी मान्यता मिळावी. म्हणून त्याने खूप प्रयत्न केले आणि इराणचा एक दूत, त्याचं नाव होतं बदक बेग, तर तो बदक बेग हिंदुस्थानात आला आणि त्याने भेटवस्तू आणल्या, त्यानं काही तुर्की घोडे वगैरे आणले,
हे सगळं ते झालं आणि त्यानंतर औरंगजेबानं त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून आपला दूत तरबियत खान हा इराणला पाठवला. तर ही एम्बसी आणि हे जे डिप्लोमसी जे चालू होती त्याचं आजचा रिलेव्हन्स असा की तुम्ही आज जर बघत असाल तर डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्यामध्ये आजही निगोसिएशन्स चालू आहेत आणि त्याचा जो जावई आहे जेरेड कुशनर किंवा त्याचा जो विटकॉफ हा त्याच्या मर्जीतला माणूस आहे किंवा आपले पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत, हे या दोघा सत्तांमध्ये ज्या मध्यस्थी करतात तोच हा प्रकार आहे. आणि त्या काळाला आणि आजच्या काळाला पॅरलल म्हणजे आजचे जे आपले वाचाळवीर अध्यक्ष आहेत त्यांच्या बोलण्यामुळे तो जो युद्धविराम जो झालेला आहे तो फिसकटतो की काय असं जे आहे त्याच पद्धतीचा हा पत्रव्यवहार आहे. आता जोपर्यंत बोदक बेग हा दिल्लीत होता तोपर्यंत सगळं आलबेल होतं, सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि त्याला कृपेचा वर्षाव केला, त्याला रिटर्न गिफ्ट्स दिल्या, तो इराणला परत गेला, तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित होतं. मग तरबियत खान इराणला पोचला आणि त्याचंही स्वागत उत्तम झालं. पण त्यानंतर जी माशी शिंकली, आता नक्की काय झालं हे इतिहासात कुठेही नोंद नाही, पण तरबियत खान हा अनडिप्लोमॅटिक माणूस असावा किंवा त्याच्याकडून काही झालं असावं किंवा इतर काही झालं असावं ते आपल्याला आता कल्पना नाही. पण शहा अब्बासची मर्जी एकदम बिघडली आणि त्यानं तरबियत खानावरती वेगवेगळे प्रयोग करून बघितले. गुरु कदाचित त्यातले 1-2 किस्से नंतर सांगेल, पण बेसिकली तरबियत खान हा मुसलमान होता आणि अर्थातच त्याला दारू पिण्याची परवानगी नव्हती, पण शहा अब्बासने त्याला जबरदस्तीनं वाईन पाजली आणि त्याची जी दाढी होती ती भादरली, असे अनेक त्याच्यावरती अत्याचार करण्यात आले. मग औरंगजेबाला हे सगळं कळलं आणि औरंगजेब भडकला आणि तेव्हापासून ही जी नाती जी सुधारणा होणार होती ती अजूनच रसातळाला पोचली, इतकी की औरंगजेब मरेपर्यंत इराण आणि हिंदुस्थान यांच्यातले संबंध बिघडलेले होते. आता ही या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी आहे. आणि ज्यावेळी तरबियत खान हिंदुस्थानला परत यायला निघाला त्यावेळी मग शहा अब्बासनं त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून गुरुप्रसाद जे पत्र वाचत होता ते पत्र त्याला दिलं आणि हे आलमगीराच्या हाती द्यायचं असं सांगितलं. त्या रीतीनं हे पत्र हिंदुस्थानात पोचलं. आता या पत्रात गुरुनं शिवाजी महाराजांपुरता भाग हा सांगितलेला आहे, पण ओव्हरऑल त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते मी थोडंसं सांगतो. की अर्थात हे दोघंही इस्लामी असल्यामुळे त्यांनी सुरुवात जी केली आहे ती अल्लाच्या स्तुतीनं केलेली आहे आणि असं म्हणलेलं आहे की अल्लाह अमुक तमुक आहे, सर्वशक्तिमान आहे वगैरे 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 आहे. पण आता शहा अब्बास हा मुद्दा औरंगजेबावर कसा टाकतो आहे की तो म्हणतो की अल्लानं तुम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे की अल्लानं सगळ्यांनाच ही जबाबदारी दिलेली आहे. आता अल्लाचा जो पाईक असा जो मी आहे त्या माझ्यावरही प्रजापालनाची जबाबदारी येते आणि माझ्यावरही जगातली सगळी माणसं, म्हणजे आता त्यात फक्त मुसलमान येतात बरं का, म्हणजे मुसलमान कुराणानुसार माणसं म्हणजे काफिर हे त्यात धरले जात नाहीत, तर मुसलमानांच्या कल्याणाची जी जबाबदारी आहे ती माझ्यावरही येते. आता या जबाबदारीमध्ये अडथळा निर्माण होण्याचं काय कारण, तर हा शिवा. तर हा शिवा नावाचा काफिर जो आहे हा मुसलमानांना छळतो आहे, लुटालूट करतो आहे. आता लुटालूट कोणती, तर ती सुरतेची लूट, कारण ती 1662 साली झाली होती. तर यावरून आपल्याला असा अंदाज करता येतो की हे 62 नंतरचं पत्र असावं, कारण 62च्या आधी औरंगजेबाची मेजर शिवाजी महाराजांनी खोडी काढली आहे किंवा त्याला काही फार त्रास झाला आहे असं आपल्याला कुठे दिसत नाही. म्हणजे आदिलशहाला त्याने पुष्कळ 2-4 फटके मारले, अफजल खान मारला, त्याचा अर्धा मुलूक ताब्यात घेतला. असं जरी असलं तरी मोगलांना विशेष झळ पोचली आहे 60 सालाच्या आधी असं आपल्याला विशेष दिसत नाही. म्हणजे जुन्नर, नगर हे लुटले, पण म्हणजे मोगलांना काही त्यात फार त्यांनी दुःख मानून घेतलं असं आपल्याला इतिहासात दिसत नाही. पण महाराजांनी ज्यावेळी सुरत लुटली त्यावेळी हे सगळे मोगल त्यावेळी खडबडून जागे झालेले दिसतात. आणि मग महाराजांनी ज्यावेळी कल्याण भिवंडी घेतली, तिथल्या मशिदींची कोठारं केली, तिथे सगळं हे जे सुरू केलं तेव्हापासून महाराजांचं नाव विशेष हिंदुस्थानात पसरलेलं दिसतं. पण या पत्रावरून आपल्याला असं दिसतं की हे शिवाजी महाराजांचं नाव इराणपर्यंत पोचलं होतं आणि इराणच्या बादशहाला असं वापर करावा असा वाटला महाराजांच्या नावाचा की अल्लानं जी मुसलमानांना ड्युटी दिलेली आहे त्यात हा विघ्न आणणारा हा कोण काफिर, आणि या काफिरा पुढे तुमचं औरंगजेबाची राजवटही निष्प्रभ झालेली आहे हे उल्लेख करावा असं वाटला. हे त्या काळात विशेष आहे. म्हणजे ज्यावेळी काळात महाराज जिवंत होते, त्यांचं कर्तृत्व अजून राज्याभिषेक झालेला नव्हता,
त्या काळात शहा अब्बासनं ते औरंगजेबाविरुद्ध ते नाव वापरावं हे विशेष आहे. म्हणजे आता त्याने असं म्हटलं नाही की बाबा मिर्झा राजा जयसिंग तुझ्या विरुद्ध काय करतो आहे, किंवा बाबा राणा प्रतापाने तुम्हाला काही कमतरता आणली. ह्या गोष्टी मोठ्या असल्या तरी त्याला शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांचं नाव वापरावं लागावं हे त्यातलं सिग्निफिकन्स आहे. आता हे केल्यानंतर तो काय करतो की तो म्हणतो आहे की तुम्ही काय करताय. म्हणजे आता शिवा नावाचा काफीर त्याच्या स्वभावानुसार लुटालूट करतो आहे, हे ठीक आहे, राईट. पण तुमची जबाबदारी काय, तर तुमची जबाबदारी हे इस्लामच्या अल्लानं तुम्हाला जे कर्तव्य दिलं आहे ती पार पाडण्याची आहे. तर तुम्ही काय करताय, तर तुम्ही पिदरगिरी करण्यात मग्न आहात आणि नाव काय घेतलं आहे तर आलमगीर. म्हणून त्या गोष्टीची तुम्हाला ती संगती लागते की तुम्हाला कर्तव्य काय दिलं आहे आणि तुम्ही करताय काय, राईट. आणि हे केल्यानंतर तो वळतो की आता तुम्हाला जर झेपत नसेल तर मीच येतो आणि करतो तुम्हाला, अल्लानं मला जे काम सांगितलं आहे ते करतो, तुम्ही बसाच वाजता निवांत. अशा स्वरूपाचं हे पत्र आहे. आता या पत्रातून तुम्हाला काय दिसतं, तर शहा अब्बासनं हे एकदम भावनेच्या भरात आणि चांगल्या जोशपूर्ण शब्दांमध्ये हे लिहिलेलं आहे असं आपल्याला एकंदर दिसतं. म्हणजे ॲनालिटिकल आणि इमोशनल यामध्ये मी हे पत्र इमोशनल कॅटेगरीत जास्त टाकेन. आणि त्यात मराठी वाचकांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा मुद्दा मला आत्ताच रोहित सहस्त्रबुद्धांनी पाठवला की कविभूषण हीच गोष्ट सांगतो आहे की ही जी पिदरगिरी, आलमगिरी वगैरे हे जे रेफरन्स आहेत हे तिथेही येतात. म्हणजे हिंदुस्थानात ही गोष्ट तशी पसरली होती. आता हे पत्र आलं आहे आणि हे सगळं आलं आहे आणि औरंगजेब बादशाहची इतकी पब्लिक बदनामी झाली आहे, त्यामुळे आता औरंगजेबाला उत्तर देणं भागच होतं. आणि यात एक मुद्दा एक दुसरा एक आलेला आहे, तर तो एक अजित पटवर्धनांनी मला एक इंडो पर्शियन रिलेशन्स नावाचं एक पुस्तक सांगितलं. तर ते आहे रियाजुल इस्लाम या लेखकांचं आहे. तर त्यांनी त्यात ही माहिती दिलेली आहे की या पत्राचे 5 ड्राफ्ट इराणमध्ये आहेत, तेहरानमध्ये आहेत. तर याच्यावरून मी जरी हे पत्र इमोशनल आहे असं म्हणत असलो तरी ते काळजीपूर्वक 5 वेगवेगळ्या ड्राफ्टमधून ते गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पत्र आलेलं आहे. आणि रियाजुल इस्लाम असं सांगतात की ते जे 5 ड्राफ्ट आहेत आणि हे जे फायनल लेटर आहे त्यात फरक आहेत. म्हणजे ते वेगवेगळ्या प्रोसेसमधून जाऊन इव्हॉल्व्ह होऊनच ते गेलेलं आहे. जरी ते उत्स्फूर्त वाटत असलं तरी ते प्री कंपोज्ड आहे असं त्याचा अर्थ होतो. तर आता औरंगजेब याचं उत्तर, आणि हा मुद्दा मी का तुम्हाला एवढा सांगतो आहे हे तुम्हाला औरंगजेबाचं उत्तर पाहिल्यावर कळेल. म्हणजे औरंगजेबानं हे जे आहे हे इमोशनल भाषेत मुळीच लिहिलेलं नाही आहे. म्हणजे आता सुप्रीम कोर्टात केस आल्यानंतर वकील कोणत्या प्रकारचा युक्तिवाद करतील त्या प्रकारानं अत्यंत मुद्देसूद आणि आपली केस बिल्ड करत करत पायरीनं त्याने ते उत्तर लिहिलेलं आहे. आता ते उत्तर काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर आपले महत्त्वाचे मुद्दे काय होते की सुरुवात अल्लापासून आहे अर्थात इस्लामची. त्यामुळे औरंगजेबानं आपली सुरुवात जी केलेली आहे ती अल्लाच्या स्तुतीनंच केलेली आहे की अल्लाह अमुक तमुक आहे वगैरे वगैरे, आणि त्याने जे कर्तव्य दिलेलं आहे. कारण शाह शाह अब्बासनं मुद्दा काय सांगितला की तुम्ही कर्तव्य करत नाही, राईट. आता औरंगजेबाला या मुद्द्याला उत्तर देणं भागच आहे. त्यामुळे औरंगजेब काय म्हणतो आहे की आमची राजवट आली, आता आमची राजवट आल्यानंतर मी काय अल्लाच्या कर्तृत्व करतो आहे की इस्लामच्या अनुयायांचं संरक्षण आणि कुफ्र म्हणजे जे नॉन इस्लामिक लोक आहेत, पाखंडीपणा जो आहे त्याचा पायाच उखडणे याच्याशिवाय दुसरा कोणताही विचार आमच्या मनात आलेला नाही. म्हणजे तो म्हणत नाही की कृती काय केली हे त्या मुद्द्याला त्याने बगल दिली आहे, पण म्हणतो आमच्या मनात दुसरा कोणता विचारच आलेला नाही. आणि आम्ही पुढे काय केलं आहे की प्रजेचं पालनपोषण ही जबाबदारी जी तुम्ही म्हणताय ती योग्यच आहे. तर आता प्रजेची लुटालूट झाली हा मुद्दा आपण 2 मिनिट बाजूला घेऊ, पण आम्ही प्रजेसाठी काय केलं तर आम्ही प्रजेसाठी जी जकात म्हणजे जी टोल, आजच्या भाषेत जो टोल घेतला जातो तो टोल आम्ही माफ करून टाकला आहे. आणि या मुद्द्यात श्रीनंद बापट यांनी जो प्रश्न विचारला त्याला उत्तर आहे. कारण औरंगजेबानं ही जकात कधी माफ केली याचा आपल्याला मासिरे आलमगिरी किंवा त्याच्या अधिकृत इतिहासात तारखेनुसार त्याची नोंद आहे. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की त्या तारखेनंतर म्हणजे 1666 नंतर हे उत्तर ड्राफ्ट झालेलं असावं. आता उत्तर जर 66चं असेल तर पत्र त्याच्या आधी कधीतरी आलेलं असणार. आणि आपल्याला दुसरी तारीख निश्चयानं माहीत आहे की तरबियत खान कधी परत आला. त्यामुळे आपण म्हणू शकतो की त्याचे 63-64 नंतर पण 66च्या आधी हे पत्र लिहिलं गेलं असलं पाहिजे. पण पत्रात तुम्ही जे नेहमी तारीख म्हणजे तहरीर फी वगैरे जी येते ती ह्याच्यात नाही आहे. त्यामुळे आपण अंदाज करू शकतो पण नक्की तारीख सांगू शकत नाही असं त्याला उत्तर आहे. तर औरंगजेब आता हा मुद्दा मागतो की प्रजेचं कल्याण आम्ही करतोच आहोत,
काफिरीचं निर्मूलन हा आमच्या मनात विचार आहेच आहे. पण तो म्हणत नाही की मी कॉन्क्रीट प्रयत्न काय केले, तर ते मी आता काही सांगणार नाही. पण तुम्ही म्हणताय ना अल्लानं काय जबाबदारी दिली आहे ती मी पार पडतो आहे. म्हणजे हा मुद्दा निकालात निघाला की अल्लानं तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही काय करताय, हा मुद्दा आता निकालात निघाला. आता तुमचा पुढचा मुद्दा काय आहे की मी काय करतो आहे. म्हणजे मी हा विचार करतो आहे, मी जकात वगैरे हे कॉन्क्रीट प्रश्न मी हातात घेतलेले आहेत. आता तुम्ही काय म्हणताय की मी पिदरगिरी करतो आहे, राईट. तर तो आता त्याच्या म्हणतो आहे की तुम्ही मला आता ही शिवीगाळच करताय सभ्य भाषेत, नाही का. तर ही जी उद्धट भाषा आहे त्याचं उत्तर कसं दिलं जायला पाहिजे. तर तो म्हणतो की तहानलेल्या तीक्ष्ण तलवारीच्या भाषेत त्याचं उत्तर देणं योग्य आहे. पण आता काय आहे की मी जरा शरीफ आदमी आहे आणि तुम्ही आहात ते जरा असे काय म्हणतात, तुम्ही उद्धट आणि लहान दिसताय. त्यामुळे तुमच्या तोंडी लागण्यापेक्षा मी तुमच्याच भाषेत त्याचं उत्तर देतो. कारण मी कुलीन आदमी आहे. मी तुमच्या रस्त्याच्या पातळीवर उतरून तुम्हाला तीक्ष्ण तलवारीने मारून टाकायचं करण्यापेक्षा मी तुम्हाला पत्राच्या भाषेत उत्तर देतो. आणि ते उत्तर काय आहे तर भावांची हत्या आणि सत्तेवरून माझ्या वडिलांना हटवण्याबद्दल तुम्ही जे बोलता आहात, तर ते आता सगळ्यांसमोर उघडच आहे की दारा शिकोह हा काही इस्लामचा आदर करणारा माणूस नव्हता. तो एक वाळवंटात, म्हणजे आता ही कल्पनेचा वाळवंट आहे, हे प्रत्यक्ष वाळवंट घ्यायचं नसतं. ही फारसी अलंकारिक भाषा आहे. तो जो आहे तो भरकटलेल्या अवस्थेत, ही भरकटलेली अवस्था कोणती, तर इस्लामपासून भरकटलेली अवस्था जी आहे त्या काफिरीच्या वाळवंटात तो भरकटत होता. तर तो इस्लामच्या लोकांशी आणि महान सरदारांशी, आता हे महान सरदार कोण, ते म्हणजे आम्ही, तर आमच्याशी तो शत्रुत्व ठेवत होता. आणि शुजा हा आमचा दुसरा भाऊ होता. तो काय करत होता, तर पित्याच्या दरबारात अहंकारामुळे त्याने सत्तेची हाव धरली आणि भावांवर सैन्य चालवलं आहे. म्हणजे मी केलं ते सोडून द्या, पण माझे भाऊ माझ्यावर सैन्य घालत होते म्हणून मीही केलं. आता तो काय करतो आहे, प्रत्येक मुद्द्याची चिरफाड करून त्याला ॲनालिटिकल ब्रेनने उत्तर देतो आहे. तर तो काय म्हणतो, मुराद बक्ष काय करत होता. म्हणजे आता तुम्ही पिदरगिरी आणि भावांविरुद्ध म्हणलं ना, आता मी प्रत्येक भावाचं उदाहरण देणार. म्हणजे आता दारा मी कव्हर केला, आता मी शुजा कव्हर केला. आता मुराद काय करत होता ते बघूया. तर मुराद हा दारू पिऊन नशेत असे हे उघड होतं, पण असं सभ्य भाषेत लिहिता येत नाही ना. मग औरंगजेबानं काय म्हणलं आहे, तर निष्काळजीपणाच्या मद्याच्या धुंदीत तो होता. म्हणजे कसं की त्याला तो पेताड होता हे त्याने लिहिलेलंच आहे, पण तो निष्काळजीपणाच्या नशेत होता. आणि त्याच्यानंतर काय होतं, आता हे 3 भाऊ, आता उरलो कोणी, ते आम्ही. तर आम्ही काय, ईश्वराच्या कृपेमुळंच आम्हाला विजय मिळाला. त्यामुळे या सगळ्याचा आम्ही बिमोड करून आम्ही त्यात विजयी झालो. आणि आता आदरणीय बादशाहांचा काय गुन्हा याच्यात, तर आदरणीय बादशाहांनी काय केलं की पित्याच्या प्रेमापोटी हे जे सगळे 3 भाऊ होते यांच्या अयोग्य कृत्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. परंतु ही घराण्याची अशी जी दुर्दशा झाली आहे त्यामुळे त्यांनी काय केलं, तर त्यांनी सत्तेचा त्याग केला. म्हणजे मी काय केलं नाही, त्यांनीच त्याग केला. आता काय, आता माझ्यावर वेळ आली आहे की 3 भाऊ नाकारते निघाले, पित्यानं सत्तेचा त्याग केला. आता मी काय करू, तर जे कुराणात आणि अल्लानं जे कर्तव्य दिलं आहे त्याच्यानुसारच आता घराण्याची लाज राखायला माझ्यावर आली ना, म्हणून मी ती सत्ता हे केलेली आहे. आणि आता हे जे योग्य हे आहे ते तुम्हाला सांगणारी लोकं नाही आहेत, तर तुमचे कान भरणारी जी लोकं आहेत ती हलकी आहेत ना, ती तुम्हाला पिदरगिरी आणि हे असं सांगतायत. पण जी सत्य गोष्ट आहे ना ती ही अशी आहे. तर मी ही तुम्हाला समजावून सांगतो आहे. आणि याच्यात त्याने मग काय केलं आहे, तर महत्त्वाचा मुद्दा की औरंगजेबानं कविता केलेली आहे पुढे. म्हणजे औरंगजेबानं स्वतः नाही, पण आपल्या पत्रात कविता केलेली आहे. आणि तो काय म्हणतो की क्षमा आणि पश्चाताप करून देवाच्या शिक्षेपासून वाचता येते, पण लोकांच्या जिभेपासून वाचता येत नाही. आता त्याला मी काय करू, असं त्याने कविता केलेली आहे. तर आता ह्याने काय केलं की पिदरगिरी आणि भाऊबंद यांच्या दोषापासून मुक्तता झाली. अल्लानं कर्तव्य सांगितलं त्याचंही मी थोडंफार केलं आहे, ते तुम्हाला सांगितलं. आता तिसरा मुद्दा काय, तर आता हा काफिर शिवा याचा मुद्दा तुम्ही सांगितला आहे. आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर तो म्हणतो की मला आश्चर्य हेच वाटतं की तुमच्यासारख्या कुलीन घराण्यात तुम्ही जन्म घेतला आहे आणि तुमच्या दरबारामध्ये अशा प्रकारच्या शूद्र गोष्टींवरती चर्चा होते. म्हणजे तुमचा दरबार महान म्हणायचा का शूद्र म्हणायचा, राईट. आणि पुढे तो म्हणतो की तुमचं वय लहान आहे आणि तुमचा काळ जरा अज्ञानाचा आहे, म्हणजे बालपणाचा काळ जरासा अज्ञानाचा आहे. त्यामुळे तुम्हाला शहाणपणा आणि दूरदृष्टीचा वाटा मिळालेला नाही आहे घराण्यात तुमचा जो आहे तो.
त्यामुळे मी तुम्हाला ते सोडून देतो जरा आता. आणि मी तुम्हाला म्हणतो की तुमच्या देशात विद्वानांचाही दुष्काळ पडला आहे असं याच्यावरून दिसतं, की तुम्हाला नाही वाटा मिळाला पण कोणी तुम्हाला विद्वानानं समजावून सांगितलं, तुमचं योग्य शिक्षण केलं, असंही झालेलं काही दिसत नाही आहे. आणि पुढे म्हणतो की तुमच्यासमोर असा एकही व्यक्ती नाही की तुमची घराण्याची जी महान परंपरा आहे, तुमची जी प्रतिष्ठा आहे, ती लक्षात घेऊन तुमच्याशी तर्कशुद्ध म्हणजे रिझन बेस्ड आर्ग्युमेंट तुमच्यासमोर करू शकेल असा एकही माणूस तुमच्यासमोर नाही आहे का? आणि ज्यावेळी इराण आणि तुराणच्या सैन्यात, म्हणजे इराण म्हणजे इराण आणि तुराण म्हणजे तुर्कस्तान, यांच्या सैन्यात आमच्या समुद्रासारख्या अथांग लाटांच्यासारखं जे सैन्य पसरलं आहे त्याच्याबरोबरी करण्याची कोणाची हिंमत नाही आहे इराण तुराणमध्ये, तर शिवा काय चीज आहे? तर तो म्हणतो शिवा यांच्यासारखे इतर लोक कोणत्या हिशोबात आहेत, मी त्यांचा हिशोबच वागत नाही. आणि पुढे काय म्हणतो की उंदरासारख्या चोरांनी डोंगराच्या बिळांमध्ये आश्रय घेऊन चोरीचा व्यवसाय पत्करला असेल तर त्यात काय आश्चर्य आहे? आता याच्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही जर बखरी आख्यायिका हे बघितलं तर पहाड का चुहा ही जी कन्सेप्ट येते त्याचं मूळ आपल्याला इथे सापडतं. तर हे इथून आलं असावं का? कारण औरंगजेबानं स्वतःच शिवाजी महाराजांना इथे पहाड का चुहा म्हणलेलं आहे. म्हणजे ही जी आपण नंतर आलेली आख्यायिका म्हणतो आहे त्याचा उगम इथून होतो का महाराजांच्या हकीकतीत, असं आपल्याला एक सांगता येतं. आणि आता आहे पुढे कविता. तर त्याने कविता केलेली आहे महाराजांच्या मुद्द्यावरती, पण एक कविता केलेली आहे. तर ती मूळ फारसी कविता जी आहे ती अशी आहे की अगरचे मग्ज जोरे बाहू नमूद तू अमाये सिमूर न खहत बुद. म्हणजे त्याचा अर्थ असा की उडणारी जी माशी आहे त्याच्यात तिच्या पायांमध्ये किंवा हातांमध्ये कितीही बळ जरी आलं तरी ती गरुडाची बरोबरी करू शकते का, अशी कविता त्याने केलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना थोडक्यात एक माशीची उपमा दिली आहे. त्याने किती जरी हे केलं तरी आमच्यासारख्या गरुडाची तो काय बरोबरी करणार, अशा स्वरूपानं त्याने महाराजांच्या मुद्द्याला उत्तर दिलं आहे. ते पण कसं की मुद्देसूद, म्हणजे तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला सांगणाऱ्या लोकांना अक्कल नाही, आणि तुम्ही एक शूद्र म्हणजे आमच्या एवढ्या समुद्रासारख्या सैन्यापुढे त्याची काय बरोबरी, मग कुणी जर डोंगरात चोरामाऱ्या केल्या आता तुम्ही त्याची का काळजी बाळगता. आता शेवटचा मुद्दा, तो म्हणत होता की तुम्ही या आणि इथे बंदोबस्त करा. तर तो म्हणला तुम्हाला तेवढंच काम उरलं आहे का, तर तुम्ही काय करा की आम्ही जी बातमी ऐकतो आहे की जे युरोपियन चाचे आहेत ते तुमची जहाजं लुटत आहेत समुद्रावरती आणि तुमची नामुष्की करत आहेत, तर तुम्ही आधी पहिलं देत आहे तुमचं जे समुद्रावरती जे युरोपियन लोक लगाच पोर्तुगीज फ्रेंच वगैरेची लुटालूट करतायत, तुमची मक्केला जहाजं जातात त्याची, तर तुम्ही त्या युरोपियनांची जहाजं तुम्ही विनाशाच्या भोवऱ्यात बुडवा. आणि एकदा तुमच्या विजयाच्या ध्वजाची सावली त्या भूमीवर पडली की मग आम्ही तुमची भेट घेतो, मग आम्ही भारतीय भूमीवरती तुमची भेट घेतो आणि मग तुम्हाला ऑल द बेस्ट, तुम्ही युरोपियनना आधी बुडवून दाखवा, असं त्याने सांगितलं आहे. मग आपण पुढे बघूया तुमचं काय कर्तृत्व आहे, युरोपियन एकदा बुडले की. अशा स्वरूपाचं औरंगजेबानं ते त्यांना उत्तर दिलेलं आहे. आणि हे मी मुद्देसूद आणि वकिली उत्तर का म्हणतो त्याचा आता तुम्हाला अंदाज थोडक्यात आलेला असेल. आता यानंतर बेसिकली याचा आपल्या आजच्या काळावरती काय परिणाम, तर ज्यावेळी महासत्ता एकमेकांमध्ये बोलत असतात आणि त्यांचे रिलेशन्स हे किरकोळ कारणावरून कसे फिसकटू शकतात, आणि भारत हा त्या काळात डिप्लोमॅटिकली मोगलांना का महत्त्वाचा वाटत होता, यातून तुम्हाला याची कल्पना येईल. आणि कसं आहे की भारतात तुम्हाला बादशाह म्हणतात हे तर ठीकच आहे, पण तुम्हाला परकीय सत्तांची मान्यता असणं, म्हणजे तुम्हाला एक सुपर पॉवर म्हणून इतर देशातूनही मान्यता मिळणं हे का महत्त्वाचं असतं हे तुम्हाला त्यातून कळेल. आणि भारत आणि इराण यांचे संबंध अगदी पुरातन काळापासून आहेत, हुमायूनच्या काळापासून आहेत. आणि मोगल आणि हे ज्यावेळी तिथे मोगलांच्या तावडीतून कंदहारचा किल्ला ज्यावेळी निसटला त्यावेळी तो इराणच्या शहानं घेतला आणि औरंगजेबाला शहाजहाननं तिथे पाठवलं होतं की तो कंदहारचा किल्ला परत घे. तेही औरंगजेबाला जमलं नाही. मग त्याने आपला मुलगा शाह आलम याला तिथे ठेवलं होतं, तरी पण तो त्याला जमला नाही. आणि ज्यावेळी अहमद शाह अब्दाली किंवा इतर जी भारतावरती आक्रमणं झाली आहेत ही सगळी त्या अफगाणिस्तानातून झालेली आहेत. त्यामुळे इराण अफगाणिस्तान ही देश भारताच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. आणि इराणमध्ये शांतता असणं, त्याच्याबरोबर योग्य रिलेशन्स असणं हे भारतासाठी फार महत्त्वाचं होतं त्या काळातही आणि आजच्या काळातही. त्यामुळं हॉर्मोज आणि इतर तिथे जे काय होतं ते थेट आपल्या गॅसशी निगडीत आहे.
त्यामुळे आपल्याला तिथे काय होतं, तिथे काय सत्ता आहेत, त्यांचं जगाशी संबंधित काय धोरण आहे याची माहिती ठेवणं हे फार आवश्यक आहे. आणि आपल्या इथे अनेक लोक आता आहेत इथे की जी फारसी वाचतात, त्या कल्चरमध्ये काय चाललेलं आहे आणि एकंदर इस्लामी राजवटींचं काफिरांच्या विरुद्ध काय धोरण असतं याची माहिती आणि याची जागृती आपल्याला असणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर त्या दृष्टीनं भाषा शिकणं, कुराणामध्ये नक्की काय म्हणलेलं आहे, आणि मेंदळे सरांनी याविषयी अत्यंत अप्रतिम सिरीज जी काढलेली आहे ती लवकरच आपल्या हाती येईल. ते पुस्तकं प्रकाशित होतील आणि त्यात मला वाटतं 7वा भाग हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी या 6 इस्लामी लोकांना कसं उत्तर दिलं आणि स्वराज्याची स्थापना आणि त्यांचं धोरण हे का महत्त्वाचं होतं, हे ज्यात जे लिहिलं आहे ते लवकरात लवकर आपल्या हाती येईल अशी आम्हाला आशा आहे. आणि मी मागच्या वर्षी ज्यावेळी भारतात होतो त्यावेळी सरांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि आज मी परत आलो तर आज सर तर काही नाही आहेत, पण त्यांचे शब्द कायम मी फोन करायचो त्यावेळी सर म्हणायचे की यू आर मोस्ट वेलकम, कधीही या. तर ते शब्द कायम माझ्यासोबत राहतील आणि सर नाही तर सरांचे आशीर्वादच आमच्या पुढे कायम राहतील हे आहे. एवढं बोलतो आणि त्यांना नमन करून मी आता गुरुप्रसादकडे परत सूत्र देतो आणि प्रश्नोत्तरं असतील तर आपण ते घेऊयात. तुला काही मुद्दा कथा सांगायची असेल तर सांग. एक फक्त आता जो काही भाग होता तो मी मुद्दाम सांगायचा थोडासा मागे ठेवला होता. हे जी काही औरंगजेबानी सगळी रडकथा गाऊन दाखवली की माझं असं झालं, माझं तसं झालं. मग अशी मी निकम सरांशी बोलताना त्यांना सांगितलं, ते प्राध्यापक असल्यामुळं कदाचित त्यांना तो मुद्दा लवकर कळला असावा, की एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेत का कमी मार्क पडले. तर काय झालं सर की जून महिन्यामध्ये आईची तब्येत जरा बरी नव्हती, जुलै महिन्यामध्ये आजी गावाला गेली होती, मग पुढं थोडा फार अभ्यास केला, मग सप्टेंबरमध्ये गणपतीच्या आसपास आईबाबांचं थोडं भांडण झालं आणि असं करून ते सगळं झाल्याचा परिणाम काय झाला शेवटी, तर मला एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेत कमी मार्क पडले. हे असं काहीतरी सांगायचा विषय आहे. याची थोडीशी दुसरी एक बॅकग्राऊंड अशी आहे की त्या तरबियत खानाच्या परिप्रेक्षात बोलताना जेव्हा तरबियत खान भारतात परत यायला निघाला ना, तेव्हा या शाह अब्बासनी त्याला 50 घोडे दिले आणि त्याला सांगितलं की तुला काय वाटतं, हे काय पार्टिंग गिफ्ट वगैरे आहे का, म्हणजे वर्षभर अपमानाचा कार्यक्रम चाललेला आहे, रोज बोलवायचं आणि अपमानच करायचा. म्हणजे एक दिवशी औरंगजेबाचं एक चित्र होतं, म्हणजे त्यांनी मागवलं होतं, करवून घेतलं होतं, जे काय असेल ते चित्र असं होतं की औरंगजेबाला प्रत्यक्ष परमेश्वर तलवार देतोय असं चित्र होतं. तर तो शाह अब्बास त्या चित्रावर थुंकला. त्यांनी गुलामांना बोलवून ते चित्र पायाखाली तुडवायला लावलं आणि तरबियत खानाला सांगितलं, ज्याला तू बादशाह समजतोस त्याची काय लायकी आहे तुला समजलं का. हा दैनंदिन कार्यक्रम होता. शेवटी तो त्याला म्हटला की तुला 50 घोडे दिले, आता तुला काय वाटतं की हे पार्टिंग गिफ्ट दिलं आहे. नाही, जर तुझ्या बादशहाच्या मनामध्ये असं उद्धटपणा कधी आला की त्याला इराणवर स्वारी करायची आहे, तर त्याला हे कारण सांगता येऊ नये की माझ्याकडे चांगले घोडे नव्हते म्हणून मी इराणवर स्वारी नाही करू शकलो, म्हणून हे 50 घोडे तुला भेट म्हणून दिलेले आहेत. असं तू ज्याला बादशाह, आणि तो शेवटपर्यंत असंच म्हणायचा, तू ज्याला बादशाह मानतोस तो. हे आमच्यासारखे असे रस्त्यावर पडलेले टोळीबिळीवाले ह्यांना काय स्टँडर्ड आहे, अशाच अर्थाने तो हलक्याच प्रतीच्या लोकांबद्दल जसं बोललं जातं तसं तो त्यांच्याबद्दल बोलत असे. हा त्या सगळ्याचा प्रिमाइस आहे. आणि परत आल्यानंतर तरबियत खानाला औरंगजेबानी काय जे काही त्याला शिव्या द्यायच्या त्या सगळ्यात दिल्या आणि तू अमुक करायला पाहिजे होतंस, तू तमुक करायला पाहिजे होतंस. आता प्रॅक्टिकली औरंगजेबालाही माहिती होतं की तिथे तरबियत खान एकटा होता. अख्ख्या इराणमध्ये तरबियत खान एकटा. त्याला जर त्या शाह अब्बासनी कैदेत टाकलं असतं, त्यांनी काही वेडावाकडं केलं असतं तर केवढ्याला पडलं असतं, हे औरंगजेबालाही माहिती होतं, तरबियत खानालाही माहिती होतं. पण आता तरबियत खान तरी बिचारा काय करणार, तो पडला नोकर. आपल्या साहेबांनी दिलेल्या शिव्या त्याला खाणं भाग होतं म्हणून त्यांनी त्या शिव्या खाल्ल्या. असा तो त्या सगळ्या ह्याचा मुद्दा आहे. किंवा मनोजनी सांगितला तो मुद्दा त्यातला ग्रेटर कॉन्टेक्स्टमध्ये पाहण्यासारखा आहे, तो महत्त्वाचा आहे. की औरंगजेब ज्यावेळेला सुभेदार होता, उत्तरेचा बदख्शानचा सुभेदार जेव्हा तो झाला, तर त्यावेळेला त्याला शहाजहाननी जेव्हा तो किल्ला जिंकायला सांगितला, तो किल्ला त्याला जिंकता आला नाही, तो हरला. हे सगळं निश्चितपणे या शाह अब्बासला माहिती होतं. त्याचं काही अज्ञान आहे, त्याला माहिती असेल का की आपल्याच पूर्वजांनी हा किल्ला घेतला आहे हे, आणि बरं ह्याच बाबाला हरवून घेतला आहे, हे सगळं त्याला माहिती होतं. ही सगळी त्याच्यावर जी टीका चाललेली आहे की तू असाच मुळात कमकुवत आहेस, तू आपल्या भावांना मारलंस आणि बापाला कैदेत टाकलंस आणि स्वतःला आलमगीर वगैरे वगैरे म्हणून घेतोस, ही जी टीका आहे ना त्याची तीही एक बॅकग्राऊंड आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. असो, हा काय आहे, हा खरं तर इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या म्हणजे मी मनोज किंवा रोहित किंवा
आम्ही सगळेच मित्र, आमचा तो अत्यंत काय म्हणतात तो प्रेमाचा विषय आहे, त्याच्यावरती आम्हाला कितीही बोलता येऊ शकतं. पण जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही विचारा. आम्ही ह्या विषयाच्या संदर्भात फक्त जे काय असेल ते, तो प्रश्न काही असेल तर तुम्ही प्लीज विचारा, त्याची उत्तर सर. म्हणजे काय? हां हां हां. शहा अब्बास साधारणपणे वयाच्या 34-35व्या वर्षी मेला आहे. तो 66 साली मेला. हां हो 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 मॅम, सांगा सांगा, काही प्रॉब्लेम नाही. हो हो विचारा विचारा, नक्की विचारा. मी फक्त ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी 1 मिनिटात फक्त सांगतो. हे श्रीनंद बापट सर आहेत, आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते माहिती असतील. भांडारकर संस्थेमध्ये ते क्युरेटर आणि रजिस्ट्रार आहेत. ते खूप मोठे स्वतः विद्वान आहेत. सो त्यांच्याकडनं तुम्ही अधिक माहिती ऐका. अगदी प्राथमिक ज्या 2-3 गोष्टी, कारण हा विषय वाचल्यानंतर मी जी थोडंसं जे काही वाचन केलं त्याच्यात मला जे समजलं ते मी फक्त त्यांच्यामध्ये भर घालण्यासाठी म्हणून सांगतो आहे, बाकी काही नाही. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ह्या योग्यच आहेत. तर शाह अब्बासचा जन्म 1632 सालचा आहे आणि औरंगजेबाचा जन्म हा त्याच्या आधी 14 वर्ष म्हणजे 1618मधला आहे. त्यामुळे त्यांनी जे मगाशी सांगितलं की तुम्ही लहान आहात वयाने, तर ते बरोबर आहे, फॅक्च्युअली बरोबर आहे. कारण शाह अब्बास हा औरंगजेबापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. मात्र शाह अब्बास गादीवर आला आहे तो 1642मध्ये आलेला आहे आणि औरंगजेब जरी सुभेदार वगैरे आधीपासून असला तरी प्रत्यक्ष बादशाह झाला आहे 1658 साली माझ्या आठवणीप्रमाणे. आणि 1666च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये शाह अब्बास हा निधन त्याचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे आग्र्याच्या संदर्भात ते सांगितलं, तर शाह अब्बासचा संदर्भ आग्र्याहून शिवाजी महाराज पळून गेले त्याच्याशी असणं मला शक्य वाटत नाही. त्याचं कारण ती भेट तोपर्यंत म्हणजे ती भेट तो पळून गेले ही ऑगस्टमधली घटना आहे आणि ती शाह अब्बासला कळून त्यांनी फरमानात ती लिहिणं हे मला शक्य वाटत नाही. पण त्याच्या आधीच्या घटना त्याच्यामध्ये असू शकतील यात काही शंका वाटत नाही. आता त्यामुळे म्हणजे खरं म्हणजे आता इथून पुढे मी प्रश्न सुरुवात करतो, कारण आत्ता जी बॅकग्राऊंड आहे ती सांगितली. तर म्हणजे एक तो मुद्दा आलाच की औरंगजेबा शाह अब्बासपेक्षा वयाने मोठा होता, परंतु तो प्रत्यक्ष शासनकर्ता म्हणून लहान होता वयाने. आणि त्यांचे बाकी म्हणजे ते एकमेकांना कोण लहान मोठा समजत असतील तो भाग आणखी वेगळा. तर कंदाहारचा किल्ला हा सुद्धा मला वाटतं शहाजहानच्या काळामध्ये पण शाह अब्बास ह्या गादीवर असतानाच बहुतेक घेतला गेलेला आहे. 1648मधले वगैरे घटना आहे. तर त्यामुळे तो उल्लेख त्याच्यामध्ये येणं हे अगदी स्वाभाविकच आहे, त्यात काही शंका नाही आहे. माझे प्रश्न आहेत ते 2 आहेत. पहिला मुद्दा असा की असं शाह अब्बासनी फरमान पाठवलं आहे किंवा औरंगजेबाने त्याला असं उत्तर दिलं आहे. हे जे तुम्ही 2 गोष्टी सांगितल्यात की ते पहाड का चुहा वगैरे अमुक तमुक किंवा आणखी, तर ही माहिती त्या काळात लोकांपर्यंत कशी पोचली असेल? कारण हे फरमान ऑब्व्हियसली कॉन्फिडेन्शियल म्हणून आतमध्ये जर ठेवून दिलं असेल तर इराणमध्ये त्याच्या 5 प्रती असतील किंवा आणखी काही असेल, पण ही माहिती तेव्हा लोकांना उपलब्ध असेल का? दॅट इज क्वेश्चन नंबर 1. आणि दुसरा मुद्दा म्हणजे ही माहिती बाहेर येण्यामध्ये आदिलशहाचा काही संबंध असेल का? कारण तो शिया होता आणि त्याचा इराणशी संबंध असणं मला शक्य वाटतं, बाकी काही नाही. असे 2 प्रश्न आहेत. तर पहिल्यांदा मी बोलतो आणि मग गुरुप्रसाद बरं का. तर असं आहे की तुम्ही आज बघितलं तर ट्रम्प आणि इराण याच्यातलं अग्रीमेंट पण सिक्रेट होतं, पण ते लीक केलं जातं. कारण काय आहे की शाह अब्बासचा हेतू काय त्याच्यात बघा, औरंगजेबाची बदनामी व्हावी काय, आणि तू कसा लहान आहेस मी कसा मोठा, हे आता ते सिक्रेट पत्रानं तर हेतू साध्य होणार नाही आहे ना. त्याच्यामुळे ज्याने 5 ड्राफ्ट बनवले त्याने ते पत्र लीक पण केलं असं आपल्याला म्हणतात. माझ्याकडे पुरावा नाही पण तर्क. आणि दुसरं काय आहे की ही बातमी मनुचीपासून भूषणापासून गावभर पसरली. म्हणजे काय असतं की आता तरबियत खान गेला आहे ना, त्याच्यासोबत 20 लोक असणार. आता शाह अब्बासने अपमान करण्याचं कारणच काय की हे सगळ्यांसमोर उघड व्हावं आणि या तरबियत खान एकदा परत आला की त्याची नाचक्की व्हावी, त्याच्या बादशहाची नाचक्की व्हावी आणि जितकं ते वाईट स्प्रेड करता येईल तेवढं करावं. तर शाह अब्बासने आपल्या वकिलालाही कॉपी पाठवली असेल की याने नाही लीक केली तर तू लीक कर. आणि काय होतं की एक मोठा पक्ष मोगल दरबारामध्ये इराणी सरदारांचा होता. म्हणजे अगदी नूरजहानपासून असफ खानांपासून इराणी वंशाचे अनेक लोक होते.
तर शाह अब्बासने असंही केलं असेल की ह्यांनाही एक CC कॉप्या ईमेलमध्ये किंवा BCC कॉप्या टाकलेल्या असणार आहेत की ह्यानं नाही केलं तर तुम्ही याची बदनामी करा. आणि दुसरं असं आहे की शहाजहानच्या पक्षातली अनेक लोकं तेव्हा जिवंत होती आणि शुजा किंवा दारा यांच्या पक्षातलीही अनेक लोकं होती, जसवंत सिंग होता. तर औरंगजेबाच्या वायकावर टपलेली अनेक लोकं तिथे संधीचीच वाट बघत होती. त्यामुळे हां हो, ते कसं आहे, आता औरंगजेबाचं बूट स्थिर करणं हे त्याचं सगळ्यात नंबर 1 प्रायोरिटी होती. कारण बाप नुकताच मेला होता 66मध्ये आणि सगळ्यांना करून तो बसला होता गादीवर. आता कुणी पुन्हा येऊन मला लढायला लावू नका, त्याची प्रायोरिटी ती होती. त्याच्यामुळे ते काय ह्याने पत्र लिहिलं त्याने पत्र लिहिलं, त्याने इतकी त्याची पर्वा केली नाही. पण ज्यावेळी हे पब्लिक मॅटर झालं त्यावेळी त्याला ते उत्तर देणं आवश्यक होतं. आणि एकदा ते उत्तर झालं ना की उत्तरही लीक करणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे ते उत्तरही लीक झालं असावं हे माझं. कारण काय आहे की हे उत्तर जे आहे ते डोमेस्टिक ऑडियन्सला जास्त रिक्वायर्ड आहे. त्या अब्बासला काय सांगून उपयोग नाही त्याचा. हां, मीडिया मॅनेजमेंट हे त्यावेळी पण होतं असंच आपल्याला म्हणता येईल. आणि आदिलशहाचा मुद्दा एवढा की आदिलशहा हे सुन्नी होते त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे. जो अली आदिलशहा दुसरा होता तो सुन्नी होता. पण यातला महत्त्वाचा मुद्दा असा की हैदराबादचं जे हैदराबाद नाही गोलकोंड्याचं जे राज्य होतं कुतुबशाही ती शिया होती. आणि इराण आणि त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांची जहाजं एकमेकांकडे जात होती आणि इराणच्या बादशहाला खूप त्यांची काळजी होती की औरंगजेब हे राज्य घेणार. कारण 58 साली तो त्याला घशात टाकायलाच गोवळकोंड्याबाहेर होता. पण शहाजहान आजारी पडला म्हणून कुतुबशहा वाचला. तर त्याला ती कायम भीती होती की हे आपलं शिया राज्य म्हणजे आमच्या भावांचं राज्य हे घेणार. म्हणून त्याला त्या औरंगजेबाच्या विषयी तो राग होता आणि ते राज्य वाचवायचं हेही त्याला होतं. त्यामुळे त्याने कुतुबशहाकडून ते लीक करून घेतलेलं असू शकतं. म्हणजे त्याने काय होतं की तुम्ही दप्तरं ज्यावेळी पाहता म्हणजे बलकवडे सर अधिक सांगतील की सदाशिवराव भाऊंवरती कटेरीचा हल्ला झाला आणि ते वाचले. या प्रकारच्या किती कॉप्या निघाव्यात? तर त्याच्या 58 कॉप्या पाठवल्याचा हिशोब आहे एका पत्रात. म्हणजे भोसल्यांना 2 कॉप्या पाठवल्या, गायकवाडांना 3 कॉप्या पाठवल्या, होळकरांकडे 4 गेल्या, शिंदेंना 5 गेल्या, अशा 58 प्रती एकाच मजकुराच्या पाठवल्याचे आहेत. आणि कोणाला किती पाठवल्या त्याचं रेकॉर्ड आहे, त्याच्यावरून आपल्याला ते कळतं. त्यामुळे पत्र ही 1 to 1 नसायची. पत्रांच्या CC BCC अशा हजारो कॉप्या काढत असतील त्या काळात, कारण तो जाहीरनामाच होता थोडक्यात. आणि त्यामुळे तुम्हाला हे कळतं की हे पब्लिक पोश्चरिंग का केलेलं आहे, कविता का केलेल्या आहेत. म्हणजे तू मला घाण भाषेत शिवाय देतो ना, तर मी तुला चांगल्या भाषेत कविता करून तुझी बदनामी करतो, असंही त्याच्यामागे हे आहे. आणि त्यानंतर पुढे काय व्हायचं म्हणजे आम्हाला निकम सर बोलत होते त्यावेळी हा मुद्दा निघाला होता की हे कविता करणं हे चांगला हे जो फॉर्मॅट आहे हे ग्राफ्टिंग जे आहे ना ते मग ह्या मुन्शींची मुलं आपल्या संग्रहात ठेवायची आणि मग त्यातून त्या पत्रसंग्रह निघायचे की बाबा त्या काळातली नवनीत गाईड्स की पत्र कशी लिहावेत. म्हणजे ते त्या डमी माणसांना ते पत्र घेऊन मग त्यांच्या कॉप्या काढाव्या असंही त्यातनं निघायचं. म्हणजे यातूनही आपल्याला हे सगळं त्यातनं सांगता येतं रामायण. गुरुप्रसाद काय बोला? ते काय आहे ते कॉन्फिडेन्शियलच आहे. फक्त मी सगळ्यांना सांगितलं आहे बाहेर कोणाला सांगू नका. 100-1 माणसांनी ऐकलं आहे, फक्त प्लीज बाहेर कोणाला सांगू नका किंवा फोटो बिटो लीक करू नका बरं का. कुठला फोटो पेपरात आलेल्या फोटोचा फोटो मी तुम्हाला पाठवायचा आणि सांगायचं बाहेर कुठं लीक करू नका असा विषय. हो उत्तर आहे एवढंच. हां सर प्लीज 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 फक्त तुमची 1 मिनिटात ओळख सांगा. लोक ओळखत नाही म्हणून मी पुढे आलो. त्याचा प्रश्न तिथून विचारता आला असता. स्वागत. नमस्कार, मी प्राध्यापक प्रमोद कुमार शिवाजीराव हिरे. मी नाशिकला प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहे आणि आता 5-6 महिन्यापूर्वीच मी भारत इतिहास संशोधक मंडळाचा सभासदी झालेलो आहे. त्याबद्दल कार्यकारिणीचे मी आभार मानतो. आणि माझे प्रश्न नाही आहेत पण 2 मुद्दे महत्त्वाचे आणि तिसरा प्रश्न जो होता त्याचं उत्तर सानंद बापटांच्या मार्फत थोडं मला मिळालेलं आहे. 2 मुद्दे महत्त्वाचे असे की जे तुम्ही उल्लेख केला मनोजने की जुन्नर श्रीगोंदा वगैरे अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर तर याची नोंद मुघलांनी फारशी घेतली नाही असं होऊ शकत नाही. म्हणजे कदाचित नोंद नसेल म्हणजे ऑन रेकॉर्ड नसेल पण जिव्हारी लागल्याने असं होऊ शकत नाही. ते नक्की लागलं असणार आणि औरंगजेबाला जायची घाई होती म्हणून त्याने हे आता सध्या बाजूला ठेवा, आधी तिकडे चला आणि आपल्या गादीची व्यवस्था लावा म्हणून ते कदाचित रेकॉर्डवरती आलं नसेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण सांगितलं की शहा अब्बासच्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी केला
पण त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आहे की जी तुम्ही हायलाईट केली नाही, सांगितली पण हायलाईट करायला लागेल, ते म्हणजे शहा अब्बास म्हणतो की हा मुघलांच्या बरोबर स्वतःला मानायला लागला. त्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. त्यांचा उल्लेख केला ते आहे, पण स्वतःला मानायला लागला. आणि तिसरा माझा, हे 2 मुद्दे मला सांगायचे होते. आणि प्रश्न तिसरा असा होता की शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर 17 ऑगस्ट 1666ला त्याच्यानंतर शहा अब्बासचं काही पत्र आहे का? पण त्यांनी सांगितलं की तो ऑक्टोबर 1666ला वारला, त्यामुळे ते पत्र असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच आहे. त्यामुळे त्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालेलं आहे. धन्यवाद. तर आता हिरे सरांनी जे सांगितलं आहे ना, त्याचं एक पुढे एक कंटिन्युएशन आहे, ते मेंदळे सरांनी दिलेलं आहे. ते असं आहे की सोनाजी पंत जे होते ना, ते औरंगजेबाच्या दरबारात लगेच गेले लुटीनंतर, आणि त्यांनी औरंगजेबाची फरमानांचा जो पत्रव्यवहार केला तो आपल्याकडे उपलब्ध आहे. तर त्यात औरंगजेबानं, त्याचं कन्क्ल्युजन काय झाली, तर औरंगजेबानं पंजाचं फरमान महाराजांना दिलं आणि म्हणले की तुमचे गुन्हे माफ करण्याजोगे नाहीत, तरीही हा पवित्र दरबार क्षमेची उपेक्षा करणारा नाही. थोडे वर्ड माझे हे होतात, पण असं ते वाक्य आहे त्याचं. त्यामुळे आता काय करतात, नाईलाज आहे पण तुम्हाला केलं माफ, अशा पद्धतीनं औरंगजेबानं माफ केलं होतं. म्हणून आता मला असं म्हणायचं होतं की तो मुद्दा आता त्या काळात कालबाह्य झाला होता आणि मग सुरतेचा मुद्दा. ओके, पुढे आता निखिल काय प्रश्न आहे? ये हो. अरे पुढे एक प्रश्न ऐकू येत नाही सगळ्यांना म्हणून मी सांगतो तुम्हाला. निखिल बेल्लारीकर म्हणून हे आमचे मित्र आहेत, ते स्वतः खूप उत्तम इतिहासाचे अभ्यासक आहेत. डच भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे आणि महाराजांच्या संदर्भातली जी डच भाषेतली कागदपत्रं आहेत त्याच्यावरती ते काम करणारे अभ्यासक आहेत. परवाच त्यांना आपल्या मंडळातर्फे युवा अभ्यासक असा पुरस्कारही मिळालेला आहे. धन्यवाद गुरु. मला एकच फक्त मुद्दा मांडायचा होता. मगाशी जो प्रश्न विचारला गेला की हे इराणच्या बादशहानं किंवा औरंगजेबानं जो उल्लेख केला महाराजांचा की पहाड का चुहा वगैरे, तर हा उल्लेख प्रायव्हेट पत्रातला असून पब्लिक कसा झाला, तर याला एक समकालीन पुरावा आहे. कुतुबशाहीचं राज्य माझ्या आठवणीप्रमाणे 1687 साली खालसा केलं, म्हणजे मुघलांनी ते टेकओव्हर केलं. त्यानंतर गोळकोंडेला एक डचांची फॅक्टरी होती. त्या गोळकोंडाच्या फॅक्टरीमधला एक अधिकारी होता, त्याचं नाव डॅनियल हॅवार्ट. तर त्यानं कुतुबशाहीचं राज्य संपल्यानंतर त्या राज्याचा अपकर्ष कसा झाला किंवा फॉल अँड डिक्लाईन काय ते कुतुबशाही राज्याचा डिक्लाईन अँड फॉल या नावाचं एक पुस्तक लिहिलं. ओप एन ओंडरगांग या नावाचं ते पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये त्यानं शिवाजी महाराजांचा असा लिटरली ह्याच शब्दात उल्लेख केला आहे की माउंटन रॅट म्हणून. तेव्हा हे त्यावेळेला भारतात बऱ्याच ठिकाणी पसरलेलं होतं असं दिसतं. तेवढं सांगायचं होतं बस. हो, ते कदाचित म्हणजे जो निखिलने जो उल्लेख केला, कदाचित हा असाच जसं आपण आत्ता बोलत होतो तो तसाच पसरलेला असणार आहे की खाजगी पत्र लिहायचं आणि सांगायचं की मी तुला दिलं हे कोणाला सांगू नको, आणि ते तू आजच्या भाषेत बोलीभाषेत सांगायचं तर ते व्हायरल कर, फक्त सोर्स त्याचा अनॉनिमस ठेव. अशी त्याची काहीही कारणं, कितीही कारणं असू शकतात किंवा त्यातलं काहीही सांगता येईल. आणखीन काही विचारायचं आहे कोणाला? काही प्रश्न आहे, शंका आहे? सांगतो. येस, थँक्यू. येस, फरामेनुस सलातीन नावाचं एक कलेक्शन आहे हैदराबाद आर्काईव्हजमधलं. त्याच्यामध्ये अनेक कागदपत्रं आहेत. तर एकदा आम्ही दर शनिवारी आम्ही काही मित्र फारसीचा अभ्यास करणारे आम्ही ऑनलाईन फारसी वाचत असतो. तर विविध साधनं वाचून आम्ही त्याचा अभ्यास करून त्याचं थोडंसं ॲनालिसिस जेवढं काही आम्हाला कळतं त्याप्रमाणे आम्ही ते करत असतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला हा संग्रह सापडला. तर संग्रह सापडल्यानंतर आता त्याच्यामध्ये किती 500हून अधिक कागदपत्रं आहेत त्याच्यामध्ये. तर आता 500हून अधिक कागदपत्र म्हणजे बेसिक गोष्ट काहीतरी याची अनुक्रमणिका वाचायला पाहिजे. तर आता अभ्यासाने थोडंसं समजतं की त्यातली बरीचशी जे कागदपत्रं, आता ही जनरल माहिती म्हणूनही सांगतो की जी बरीच कागदपत्रं सर्वाईव्ड असतात ना, ही कुणाला तरी दानबिन दिल्याची असतात. म्हणजे उदाहरणार्थ की गुरुप्रसाद कानिटकर नावाच्या माणसाला पुण्याच्या जवळ एक 10 गुंठे जमीन दिलेली आहे बक्षीस म्हणून. दिलेलं नाही, उदाहरण म्हणून सांगतोय रेकॉर्डवरती. हां, तेवढीच पुरे. तेवढीच ते 1000 एकर. अरे हे बघा, प्रत्यक्ष सेनापतींनी 1000 एकर आहे, सो ती अधिक व्हॅलिड आहे असं पकडा. हां, तर असो, तर त्यातला गमतीचा भाग सोडून देऊ. अशा प्रकारची जी कागदपत्रं असतात ती काय होतं, ती ज्यांना मिळालेली असतात ना त्यांच्या वंशजांनी ती जपून ठेवलेली असतात अनेक कारणांसाठी, म्हणून ती सर्वाईव्ह होतात. जी डायरेक्ट दिलेली असतात ना, आता उदाहरण म्हणून सांगतो की औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगाला एक फरमान दिलं की तू मराठ्यांवर स्वारी कर.
आता हे औरंगजेब आणि मिर्झा राजा ह्यांच्यामधलं कॉन्व्हर्सेशन आहे, ते दुसऱ्या कुणी सांभाळून ठेवण्याचं काही कारण नाही. काही आर्काइव्हल व्हॅल्यू असणारी किंवा जी व्हॅल्यू समजणाऱ्या माणसांनी जर ते जपून ठेवलं असलं तर अशा दोन प्रकारची ती फरमाने सप्ती आणि फरमाने बयाजी अशा 2 प्रकारची ती कागदपत्रं असतात. तर अनुक्रमणिका वाचताना की अरे हे इनाम आहे, इनाम आहे, इनाम आहे, इनाम आहे, इनाम आहे, स्किप कर. म्हणजे ज्यांना ते महत्त्वाचं असतं बरं का, की प्रशासकीय गोष्टींचा अभ्यास ज्यांना करायचा असतो, त्यातला भूगोल ज्यांना समजावून घ्यायचा असतो, किंवा प्रशासकीयदृष्ट्या किंवा करांचा अभ्यास जी लोकं करतात, टॅक्सेसचा अभ्यास जी लोकं करतात, त्यांच्यासाठी ते महत्त्वाचंच असतं. पण हे जनरल आहे, स्किप कर असं करून ते जेव्हा शाह अब्बास, औरंगजेब अशा त्याच्या एंट्रीज आल्या ना, तेव्हा म्हटलं चला हे वाचूया आधी. अशा पद्धतीने आम्ही ते वाचलं. त्याच्यात बरंच काय काय अजून आहे ते वाचतोय. म्हणजे ते वाचण्याच्या प्रोसेसमध्येच आहे, कारण 1-2 तासात काही खूप वाचन होतं असं नाही, कारण त्या वाचनावर आमच्याकडे काही चर्चाही चालू असते की अरे हे काय ते काय, कारण ते कोरॅबोरेट करायला लागतं. जसं आता निखिलनी परफेक्टली ते सांगितलं की पहाड का चुहा असा जो काही विषय आला, तर त्याचं त्या डच माणसांनी, डच असणं बरोबर ना, डच अधिकाऱ्यांनी ते वर्णन लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यात त्यांनी एक्झॅक्टली हे शब्द लिहिलेले आहेत. सो अशा प्रकारे काही कोरॅबोरेट होतं आहे का? कारण काय आहे, कागद हातात आल्यानंतर तो खरा का खोटा याची शहानिशा करणं हे पहिलं काम. इथपासून कुठल्याही अभ्यासकाचा, संशोधकाचा कागदपत्राशी संबंधित असणारा प्रवासच सुरू होतो, आणि तो सुरू तसाच व्हायला हवा की कोणीतरी लिहिलं आहे. म्हणजे आमच्याकडे आता अशी पद्धत आहे, थोडंसं विषयांतर करून सांगतो सर, माफ करा, पण एखाद्या काही कागदाचं चिटोरं सापडलं तरी आमच्याकडं फरमान होतं असं सांगायचं, अशी एक पद्धत आहे. आमचे एक मित्र आहेत, त्यांनी या रिसेंटलीच्या काळामध्ये त्यांना त्याचा भयंकर मनस्ताप झालेला आहे, त्याची मला कल्पना आहे. पण तो विषय असा होतो, पण त्याला काही व्हॅल्यू नाही, त्यांना काही समजत नाही. बरं, ज्यांना समजतं त्यांना ते विचारत नाहीत, असा तो सगळा गोंधळाचा विषय होऊन बसतो. घरामध्ये कागद चिठ्ठ्या खूप असतात, आणि पूर्वीच्या काळी लोक मोडी लिपीमध्ये लिहित असत. ती मोडी लिपीमध्ये लिहिलेले सगळेच कागद काही राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असतात असं नाही. फारसीमध्ये जर का समजा उद्या उदाहरण म्हणून सांगतो की 2 मित्र आहेत, आता मी आणि मनोज मित्र आहे, आम्ही असं ठरवलं की आपण फारसीमध्येच लिहायचं एकमेकांना, आणि 100 वर्षांनंतर ती पत्र सापडली तर त्याला असं काही खूप मोठं राजकीय महत्त्व काही नाही. आम्ही एकमेकांची खुशाली विचारणारी पत्र 15 दिवसांनी एकमेकांना लिहिलेली असू शकतात, पण अरे फारसी कागद सापडला असं नसतं. त्यामुळं मुळात कागदावर विश्वास ठेवायचा का नाही, तो कुठल्या काळात लिहिला आहे, कोणी लिहिला आहे. म्हणजे राजेंद्र जोशी सर आमचे सांगतील की मुघल फरमानामध्ये लिहिलेली क्लासिक चूक, बरोबर आहे, ही जोशी सरांनी सांगितली होती की अरे मुघल फरमानात अशा प्रकारची चूक असत नाही. सरायशिवराव भाऊला लिहिलेलं एक फरमान आहे मुघल बादशाहानी, त्याच्यामध्ये चूक आहे, मुघल फरमानात चूक, आणि इतकी रेअरेस्ट ऑफ द रेअर गोष्ट आहे. सो अशा अनेक गोष्टी असतात की ज्याचा आपण अभ्यास करताना विचार केला पाहिजे की कागद आहे म्हणजे तो खराच आहे असं गृहीत धरायचं काही कारण नाही, तो खोटाही असू शकतो. कारण मेंदळे सरांसारखी जी मोठी माणसं होऊन गेली आणि साधन चिकित्सेवर काम केलेलं आहे, आपण हे जरूर वाचलं पाहिजे की साधन चिकित्सा करायची म्हणजे काय करायचं. तर म्हणजे कुलकर्णीबाई बसलेले आहेत की ही माणसं, ह्या लोकांनी आयुष्यभर हे काम केलेलं आहे. सांगायचा मुद्दा, बाईंचं नाव घ्यायचं कारण आयुष्यभर त्या लोकांनी हेच काम केलेलं आहे की साधनाची चिकित्सा कशी करावी हा मेंदळे सरांसारख्या विद्वान लोकांनी सांगून ठेवलेला, घालून दिलेला पायंडा आहे, आदर्श आहे, तो आपण फॉलो केला पाहिजे असं मला वाटतं. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जर कोणाचे प्रश्न नसतील तर मी बलकवडे सरांना विनंती करतो. सर, तर तुम्ही संदर्भ विचारला होता ना, तर आम्हाला फरामीन सलातीनमध्ये मिळालं, पण त्याच्या 2 अजून कॉपी मला माहीत आहेत. तर त्यातली एक आहे BMOR 178 नावाचं मॅन्युस्क्रिप्ट आहे. ते आपली इंडिया ऑफिस लायब्ररी, म्हणजे आजची ब्रिटिश लायब्ररी आहे ना, तिथलं अनपब्लिश्ड मॅन्युस्क्रिप्ट आहे, ते प्रकाशित झालेलं नाही आहे. आणि दुसरी कॉपी जी आहे ही जदुनाथ सरकारांच्या संग्रहात आहे, कलकत्ताला, आता किंवा ते कुठे आहे मला माहीत नाही, पण जदुनाथांनी स्वतःची कॉपी वापरली आहे. ती त्यांनी कुठून घेतली ते मला माहीत नाही, पण त्याच्या 2 कॉपीज आहेत आणि या पब्लिश नाही आहेत. फरामिनो सलातीन प्रिंटेड आहे, त्यामुळे तुम्हाला ते सहज मिळेल, पण या 2 अनपब्लिश कॉपीज आहेत. आणि या इंडो पर्शियन रिलेशन्स हे खूप चांगलं पुस्तक आहे. ते पाकिस्तानात प्रकाशित झालेलं असल्यामुळे आपल्याकडे मिळत नाही, पण मला ते अमेरिकेत मिळालं. तर हां तर ते रियाजुल इस्लामचं पुस्तक आहे, ते खूप चांगलं आहे, कारण आपण इथे जे संदर्भ वापरतो ते वापरून, आणि त्याने इराणातले संदर्भ वापरून अजून त्यात वेगवेगळे दिलेले आहेत, आणि ती पुस्तकं तुम्हाला त्यात हे सगळं व्यवस्थित वाचायला मिळेल. धन्यवाद. हां, प्लीज प्लीज प्लीज. हां, मी औरंगजेबानी बनवलेलं असं नाही, त्यांच्याकडे चित्र होतं, कुणी बनवलं मला माहीत नाही. आता 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 नाही तो आता काय आहे, तो ते नाही काय आहे तो त्यातला
मुळात त्याचा मुद्दा असा आहे, मी त्यातला खऱ्या खोट्या तपशिलाचा भाग असा आहे की बेसिकली त्याला औरंगजेबाचा अपमान करायचा होता या मार्गाने किंवा त्या मार्गाने. हां, म्हणजे त्याचा जो उल्लेख माझ्याकडे जो आहे, मी जो वाचलेला आहे, तो अशा प्रकारचा आहे की अल्लाह त्याला तलवार देतोय असं चित्र होतं. कदाचित त्याला दुसरा कोणीतरी तलवार देतोय असं चित्र असेल. मुद्दा नाही, मला याचं उत्तर माहिती आहे म्हणून मी सांगतो, कारण मी पेंटिंग जास्त पाहिलेली आहे. तर अशा वेळी काय करतात ते सांगतो. ते चित्र कसं होतं हे मला माहीत नाही, कारण त्याचं फक्त आपल्याला वर्ड डिस्क्रिप्शन आलेलं आहे. पण जनरली असं दाखवतात की आकाशात असं एक तेज आहे सूर्यासारखं किंवा असं काहीतरी प्रकाश येतो आहे, तसं झोत खाली येतो आहे आणि ते तलवार येते. त्यामुळे अल्लाह हा पर्सन म्हणून दाखवत नाही. आता कसं असतं ह्याचं डिकोडिंग कसं करतात, तर ते कसं आहे की ती लेजिटिमसीची चेन असते. म्हणजे वर अल्लाह, मग तुम्ही खाली, आणि मग त्याच्या खाली इतर लोक, अशी ती हायरार्की दाखवायची असते. त्यामुळे ते वरती असतं, हा खाली असतं, आणि त्या वरून खाली तुम्हाला ट्रान्समिट होतं आहे, हे एक असतं. आणि दुसरं टिपिकल चित्र असतं की राज्याचे सगळे आधीचे जे संस्थापक आहेत ते असे खुर्च्यांवर बसलेले असतात, आणि त्यातला जो राज्याचा संस्थापक आहे ते तुमच्या हातात किल्ली देतो आहे असं ते चित्र असतं. किंवा तुमचे वडील तुमच्याकडे एक असं रत्न तुम्हाला देत आहेत आणि तुम्ही घेताय. याचा अर्थ काय आहे की त्यांचं जे वारसा हक्कानं मिळालेलं जे राज्य आहे ते तुम्हाला सुपूर्द केलं, म्हणजे तुम्हीच त्याचे लेजिटिमेट ओनर आहात. म्हणजे फ्लॅगची चावी तुम्हाला देतो आहे, दुसरा कोणाचा त्याच्यावर हक्क नाही, हे सांगायचं त्याचा उद्देश असतो. म्हणजे तुम्ही आपल्याकडे म्युझियममध्ये फरमानं लावलेली आहेत, त्यात तो जो गोल शिक्का असतो त्यात सगळ्यात वरती असतो साहिब-ए-किरान म्हणजे तैमूर, आणि तैमूरपासून जे सगळे वारस झाले ते गोल 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 करत, आणि मग मध्यभागी करंट बादशाह, अशी ती पद्धत असते. आता बादशाह एवढे झाले की ते सर्कल छोटी झाली, तो मुद्दा वेगळा, पण अशी पद्धत असते लेजिटमसी दाखवण्यासाठी. हां, लाईट दाखवलेला आहे. थोडासा मोठ्याने बोललास तर सगळ्यांना ऐकू येईल. विचारा. हां. हां.
धन्यवाद. निखिल परांजपे हे स्वतः फारसीचे खूप चांगले अभ्यासक आहेत. हां तावरे सर विचारा. तो वेगळा विषय आहे, त्याच्यावर सविस्तर बोलण्यासारखं आहे. हां हो हो हो, ते सविस्तर वेगळं बोलण्यासारखं आहे. फक्त एक साधा छोटा प्रश्न आहे की जो रोहित सहस्रबुद्धे आणि आम्ही सगळे दुपारी बोलत होतो की मासिर आलमगिरी लिहिणाऱ्या माणसाला औरंगजेबाबद्दल जास्त कळतं का औरंगजेबानंतर 300 वर्षांनी जन्माला आलेल्या माणसाला औरंगजेबाबद्दल जास्त कळतं, असा एक मूलभूत प्रश्न आपण स्वतःला विचारावा. बरोबर ना रोहित? असंच हेच बोलत होतो ना आपण. हां की हां म्हणजे जो दरबारी इतिहासकार आहे, दरबारात बसून औरंगजेबाला ज्यांनी प्रत्यक्ष पाहून जे लिहिलेलं आहे ते त्याला जास्ती औरंगजेबाबद्दल माहिती असेल का 300 वर्षांनंतर जन्माला आलेल्या माणसाला औरंगजेबाबद्दल जास्त माहिती असेल, हा थोडासा विचार आपण पुस्तक वाचताना नक्की करावं. पुस्तक कुठलंही वाचावंच, तो काही प्रश्न नाही आहे, पण हा विचार आधी करावा असा त्यातला प्रश्न आहे. मी बलकवडे सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. मंडळाच्या परंपरेप्रमाणे संशोधक आपल्या संशोधनावर आधारित मंडळामध्ये निबंध वाचत असतात आणि नवीन, अप्रसिद्ध किंवा वैशिष्ट्यपूर्ण तुलनात्मक असणारी माहिती इतिहासाच्या अभ्यासकांपर्यंत आणत असतात. आज आपल्यासमोर मनोज दानी आणि गुरुप्रसाद कानिटकर या दोघांनी मिळून आज निबंध वाचला आणि त्यामध्ये त्यांनी औरंगजेब आणि इराणचा शाह अब्बास यांच्यामध्ये झालेला पत्रव्यवहार आणि त्यामधून त्यांच्यातला झालेला तात्विक, वैचारिक, शाब्दिक जो वाद झाला तो मांडायचा प्रयत्न केला. आणि त्याच अनुषंगाने शाह अब्बासने औरंगजेबाला शिवाजीराजांविषयी विचारणा केली की हा काफर शिवा जे काही करतो त्याबद्दल त्यांनी त्याला विचारणा केली, त्याची अवहेलना केली. त्यामुळे शिवाजी महाराज इराणपर्यंत, मध्य आशिया किंवा युरोपपर्यंत कसे जाऊन पोचले आणि त्यांची दखल ही मंडळी कशी घेत होती हे त्यातून स्पष्ट होतं. ठीक आहे. नाही हां नाही होईल, झालं. अतिशय विस्तृतरित्या व्यवस्थित मांडलेलं आहे ते. आपल्याला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की ह्या तरुण जे काही फारसी भाषेचा अभ्यास करतात त्याचं जे काही महत्त्व आहे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मंडळाच्यामध्ये गहखरे असतील, मुजुमदार, आबासाहेब मुजुमदार, त्यानंतर सिकंदर अख्तार म्हणून आपल्याकडं मुद्दाम फारसी कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी होते. आणि ती परंपरा पुढच्या काळामध्ये मेहेंदळे, बेडेकर सर, त्यानंतर लोणकर सर, त्यानंतर समांतर विद्यापीठाच्या पातळीवर राजेंद्र जोशी यांनी फारसीचा फार मोठा अभ्यास केला. आणि वैशिष्ट्य म्हणजे ही जी काही तरुण फळी आहे आपल्याकडं मंडळामध्ये सध्याची, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. या सगळ्यांचं मार्गदर्शन म्हणजे मेहेंदळे, काहींना बेडेकरांचंही मिळालं आणि राजेंद्र जोशी यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या तरुण इतिहास संशोधकाची जे फारसीचा अभ्यास करत आहेत त्यांची एक फळी उभी राहिलेली आहे. त्यामध्ये निखिल परांजपे आहेत, रोहितजी सहस्रबुद्धे आहेत, त्यानंतर गुरुप्रसाद आहे, सत्यन वेलणकर आहे, मनोज दानी आहे, पराग पिंपळखरे आहेत. ही सगळी मंडळी फारसी भाषेचा आणि त्या संपूर्ण फरमानांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करतात. कारण की फरमानांचा अभ्यास करणं नुसतं फारसी भाषा येऊन उपयोगी नसतं, तर त्यासाठी फरमानांचा अभ्यास करण्याचं एक वेगळं शास्त्र आहे, तेही त्यांनी आत्मसात केलं. ही गोष्ट अतिशय आनंददायक आहे.
आणि त्यातून आज त्यांनी नवीन माहिती आपल्यासमोर अनेक पद्धतीने मांडली, अनेक विषयांवर उहापोही केलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांनी हेही सांगितलं की अफगाणिस्तान, इराण, भारत आणि अफगाणिस्तान, त्यामुळे हा एक बफोर स्टेटसारखं होतं अफगाणिस्तान. आणि इराण अफगाणिस्तान जिंकून घ्यायचा प्रयत्न करत होतं आणि मुघलांची सत्ता अफगाणिस्तानवर होती. त्यामुळे तिथंही दोघांच्या वादाचा हा महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्यावरूनच सांगितलं की बाबा जेव्हा नेतोजी पालकर असेल आणि नंतर जसवंत सिंगालाही पाठवलं तर अफगाणिस्तानात मग त्याची हत्या झाली वगैरे ते. तर हा सगळा मुद्दा आहे. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा बघा, काय योगायोग आहे की यात औरंगजेब वृद्ध आहे. ते एका काळात काढलेलं चित्र नाही, एका चित्रकारांनी काढलेलं आहे. योगायोग आहे की त्यामध्ये अब्बास लहान आहे, औरंगजेब वृद्ध आहे. त्या दोघांच्याही भोवताली वलय आहे. लक्षात ठेवा की हे जे आदिलशाह असेल, निजामशाह असेल, कुतुबशाह असेल किंवा मुघल बादशाह असेल, त्यांच्या भोवताली वलय काढण्याचं, त्यांचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी ह्यांचंही बघा वलय आहे अब्बासला. आणि तुम्हाला त्यांनी तेही सांगितलं की शिक्का असतो बादशहाचा, त्या बादशहामध्ये मूळ बादशाह त्याच्यापासून मी कसा त्याचा वंशज आहे, म्हणजे त्यांच्याप्रती ते जे काय मी त्यांचा वारस आहे आणि त्यांच्या प्रतीची श्रद्धा आहे, असा तो दोन्ही भाग आहे. आता योगायोग असा फक्त की आता त्यांनी वर्तमान काळ आणि इतिहास अशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला इराण आणि अमेरिकामध्ये. पण मधल्या काळात एक दुवा मला या निमित्ताने सांगावंसं वाटतो की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण ज्यावेळेस पानिपतच्या अगोदर हे रघुनाथरावच्या नेतृत्वाखाली अब्दालीविरुद्ध मराठे ज्यावेळेस ह्याच्यामध्ये लाहोरला गेले, तर लाहोरच्या रघुनाथराव लाहोरमध्ये असताना मल्हारराव होळकर असताना इराणच्या शहाचं एक फरमान तिथं आलेलं होतं. त्याच्या अगोदर म्हणजे इराण आणि मुघल बादशाह यांच्यातले, म्हणजे इराणचा शहा आणि मुघल बादशाह यांच्यामध्ये हा व्यवहार सातत्याने अनेक शतकं चालू आहे. आपल्याला माहिती आहे की नादिरशहा याची स्वारी झाली 1738-39 आणि नादिरशहा त्याच युक्तिवादातून आला होता की आताचे जे काही मुघल बादशाह आहेत ते भारतामध्ये इस्लामचं रक्षण करायला सक्षम नाहीत आणि म्हणून इस्लामच्या रक्षणासाठी आम्ही भारतात येतो आहे आणि मराठी काफर, हिंदू काफरांचा प्रतिकार करण्यासाठी येतो आहे. प्रामुख्याने मराठी आहेत, त्यात राजपूत काही तेवढे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे. आणि नादिरशहाचाही तोच युक्तिवाद आहे. नादिरशहा जो दिल्लीमध्ये आला, इथल्या काही लोकांनी त्याला आमंत्रित केलेलं आहे. त्यामध्ये इराणी आहेत बरं का, इराणी आहेत, तुर्क आहेत, त्यांनी त्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यानंतर नादिरशहाने पुन्हा एकदा 1747 साली फरमान पाठवलं आहे बादशहाला आणि त्या फरमानामध्ये तो सांगतो की मी पूर्वी इथं आलो होतो आणि इथून गेलो, जाताना तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही त्या मराठा काफरांचा योग्य तो बंदोबस्त करा, परंतु तुमच्याकडून त्यांचा काही बंदोबस्त झालेला मला दिसून येत नाही आणि म्हणून मी स्वतः पुन्हा हिंदुस्थानात येत आहे. तर तुमच्या मनात माझ्या येण्याने काळजी निर्माण होईल, त्या काळजी करण्याचं कारण नाही. यावेळेस मी त्या हिंदू मराठा काफरांचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी भारतात येतो आहे आणि अशा वेळेस तुम्ही आणि तुमच्या व्यवस्थेने माझं स्वागत केलं पाहिजे, काळजी करण्याचं कारण नाही. तुम्हाला भीती वाटेल म्हणून मी दिल्लीत न येता मथुरेच्या दक्षिणेतल्या टेकड्यांच्या भागातून महाराष्ट्राकडं दख्खनमध्ये जाणार आहे आणि तुम्ही तुमचं सैन्य घेऊन मला सामील व्हा. आता हे फरमान दिल्लीत आलं. दिल्लीत आल्यानंतर बादशाहाच्या समोर प्रश्न पडला. त्याने आपल्या सगळ्या विद्वानांच्या समोर ते फरमान मांडलं आणि आता आपल्याला काय ह्या फरमानाच्या विषयी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि मग त्यांच्या सगळ्या मुत्सद्द्यांनी सांगितलं की या फरमानाचा अर्थ असाही होऊ शकतो की उद्या तो दिल्लीत आला तर आपल्याला काय करावं लागेल. त्यावेळेस दिल्लीमध्ये आपले वकील महादेवराव हे होते तिथं हिंगण्यांनी
तर हिंगण्यांना बादशाहाने बोलून घेतलं आणि त्याच्यासमोर फरमान टाकलं आणि तुमच्यावर एक मोठं संकट येणार आहे, तर याविषयी तुमची भूमिका काय असणार आहे. तर हिंगण्यांनी फार सुंदर उत्तर दिलेलं आहे. खरं तर ते सरदार नव्हते, मुत्सद्दी होते, वकील होते दिल्ली. त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, जर नादिरशाह दख्खनमध्ये आला तर तो जिवंत जाणार नाही, ह्यात आत्मविश्वास आहे. पण तुम्ही ही काळजी घ्या की तो आमच्यावर दख्खनमध्ये येण्याचं म्हणून जर दिल्लीत आला तर तुम्ही त्याला प्रतिकार कसा करणार. आणि त्यांनी जाणीव करून दिली. म्हणजे मुत्सद्दी काय असतो, वकील बादशाहाला देखील वर्तमानाची वास्तव्याची जाणीव करून दिली. आणि मग बादशाहाने सांगितलं की होय, आम्ही त्याही दृष्टिकोनातून विचार करतो आहे, तर तुम्ही पेशव्यांना सांगून तुम्ही आमच्यासाठी काय सहकार्य करणार याविषयी. आणि बघा, योगायोग होता की 1747-48मध्ये नानासाहेब पेशवे दिल्लीकडे गेले आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर बादशाहाने दिल्ली दरबारामध्ये हे कागदपत्र नंतरच्या काळात उघडकीस आले, निजामाच्या दरबारातून पाठवलेली पत्र. कारण की बघा, एवढा महत्त्वाचा विषय की नानासाहेब पेशवे दिल्लीमध्ये मुघल बादशाहाच्या दरबारात जातात. दरबारामध्ये नानासाहेबाचं मोठं स्वागत होतं आणि बादशाह त्याला विनंती करतो आहे, हे सगळं. आणि नानासाहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की उद्या जर काही संकट आलं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि त्याच वेळेस नादिरशाहचा खून झाला, त्यामुळे ते संकट टळलं आणि नवीन संकट म्हणजे अब्दाली आला. आता अब्दालीशी झालेला संघर्ष तोही माहिती आहे. मग पुढं आपण अब्दालीचा प्रतिकार करत, अब्दाली देखील म्हणताना ह्यासाठीच आला की मी दख्खनमधल्या त्या हिंदू काफर मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी भारतात येतो. पण त्यांनी दिल्लीत आल्यानंतर नादिरशाहसारखंच लुटालूट कत्तली केल्या. पुढे तो जो अहमदी तह झाला 1752चा, तोही तह बादशाह आणि मराठ्यांमध्ये त्याचसाठी झाला की आता इराणचा शहा येत नाही आहे, परंतु अफगाणिस्तानचा अब्दाली येतो आहे, तर त्या बाबतीत आपण एकत्र राहण्याची गरज आहे. आणि त्यातून तो संपूर्ण अहमदी तह झाला, अहदनामा झाला. पुढे मग रघुनाथराव त्या तहाच्या अन्वये अब्दालीला प्रतिकार करण्यासाठी लाहोरपर्यंत गेले. लाहोरमध्ये रघुनाथराव असताना परत इराणच्या शहाचं पत्र आलं, फरमान आलं. आणि त्या फरमानामध्ये इराणचा शहा रघुनाथरावाला सांगतो की अब्दाली हा तुमचाही शत्रू आहे आणि आमचाही शत्रू आहे. आणि त्याने इराण्यांचा असणारा अफगाणिस्तान जिंकून घेतलेला आहे आणि तिथं त्याने आमच्या विरोधात बंडखोरी केलेली आहे. तर मराठ्यांनी तुम्ही अटक पार करून आपण अफगाणिस्तानवर तुम्ही चालून या आणि मी इराणमधून येतो आणि आपण दोघं मिळून त्या अब्दालीचा विनाश करू आणि हे राज्य वाटून घेऊ. तिथं इराणचा शहा सांगतो की अटकपासून तुम्ही राज्य करा आणि अफगाणिस्तानवर आम्ही राज्य करतो. या फरमानाला रघुनाथरावाने हे फरमान आणि त्याच्याबरोबर एक पुरवणी पत्र नानासाहेबाला पाठवलं. आणि त्या पत्रामध्ये रघुनाथराव काय सांगतात की प्रथमदर्शनी मी इराणच्या शहाला होकार कळवत आहे, प्रथमदर्शनी त्याला होकार कळवत आहे, परंतु इराणच्या शहाला अफगाणिस्तान जिंकून घ्यायचा अधिकार कोणी दिला, तो आपला आहे. त्यामध्ये रघुनाथराव सांगतात की अफगाणिस्तान ही तर गांधारीची भूमी, हे वाक्य आहे. एवढंच नव्हे तर अकबरापासून आलमगीरापर्यंत अफगाणिस्तान हा मुघल साम्राज्याचा सुभा आहे. हे काबूल आणि कंदार हे मुघल साम्राज्याचे सुभे आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान जिंकून घेणं, आणि तुम्हाला माहीत नसेल तर अहदनाम्यामध्ये काबूल आणि कंधार जिंकण्याची जबाबदारी, कारण की तो मुघलांचा प्रदेश जिंकलेला मुक्त करून परत मुघलांकडे देणं ही आपली जबाबदारी होती. त्या जबाबदारीमध्ये काबूल आणि कंधार हे देखील आपण जिंकून घ्यायचं आहे त्यांच्या बंडखोरापासून आणि ते मुघल बादशाहाला सुपूर्त करायचं आहे.
लोकांचा एक गैरसमज असतो, नेहमी प्रश्न करतात की अटकला गेले मग अटकवरून निघून का आले, लाहोरला गेले लाहोरवरून निघून का आले. तर मराठ्यांचं कर्तव्य होतं, मराठ्यांनी त्या तहात दिलं होतं की शत्रू पक्षाने मुघलांचे जिंकलेले सुभे प्रदेश आम्ही जिंकून घेऊ त्यांच्यापासून आणि तुम्हाला बहाल करू. म्हणून अटक आणि लाहोर मराठ्यांनी मुघल सुभेदाराच्या ताब्यात देऊन ते आले होते. ती तहाची हे इतिहासकार गैरसमजुतीतून सांगतात की मराठे लाहोर सोडून का आले, तर ते त्यांनी त्या तहाची अंमलबजावणी म्हणून लाहोर आणि अटक त्यांच्या ताब्यात देऊन आले होते. ते सांभाळणं मराठ्यांची जबाबदारी नव्हती, ती मुघलांची होती त्या तहांवर. आणि मग तिथं रघुनाथराव सांगतो की आम्हाला अफगाणिस्तान जिंकण्याची ही आमची जबाबदारी आहे, तो आमचा अधिकार आहे, तो इराण्यांचा नाही. एकदा का अफगाणिस्तान जिंकून घेतलं आपण की ते आपल्याकडं ठेवू. म्हणजे मग जे काय आहे, मग यामधून इराण आणि भारत संबंध, इराण आणि मुघल बादशाह संबंध, आणि इराण आणि मुघल बादशाह म्हणजे भारत आणि इराण या संबंधामध्ये अफगाणिस्तानचा कसा संबंध आहे. आणि यामध्ये बरोबर 100 वर्षानंतर असंच घडतं आहे. आणि त्यामध्ये इराणचा शहा आणि मुघल बादशाहच्या या पत्रव्यवहारामध्ये मराठ्यांचा आणि मराठ्यांशी आता इराणचा शहा पत्रव्यवहार करतो. एवढे म्हणजे जो इराणचा शहा अब्बास सांगत होता की तो कोण शिवाजी की जो तुमच्यावर एवढा वर्चस्ववादी झालेला आहे. वैशिष्ट्य असं आहे की त्याच शहा अब्बासच्या वंशजाला मराठ्यांशी पत्रव्यवहार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. एवढं मराठ्यांचं 18व्या शतकातलं जो काही शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राज्याचा झालेला विस्तार. आणि या दृष्टिकोनातून आज त्या अनुषंगाने असल्यामुळे मी त्या निबंधाला पुढं जोड दिली, पुरवणी केली. आपण सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जमले आणि हा निबंध अतिशय उत्कृष्टरित्या झाला. मी त्या दोघांनाही सांगेल की याच्यावरचं निबंध आपण त्रैमासिकामध्ये छापू, तो येणं आवश्यक आहे. आणि त्यानिमित्ताने निखिल बेल्लारीकर असेल किंवा रोहित सहस्त्रबुद्धे आणि रोहित आपल्या ह्यांनी देखील जे काही प्रश्न विचारणा केली मोहम्मदाबद्दल, चित्रांबद्दल, आणि मला वाटतं नगरमध्ये बी आहे काय ते थोडंसं अभ्यासण्यासारखं आहे. धन्यवाद. सर धन्यवाद. वास्तविक काय आहे, जो ज्याचा अधिकार आहे तो विषय त्यांनी बोलावा, असा एक बेसिक मुद्दा आहे. पेशवाई किंवा हा जो काही सगळा विषय आहे, पानिपत हा जो काही सगळा विषय आहे, हा बोलण्याचा मुळात अधिकारच बलकवडे सरांचा आहे. कारण या विषयात बोलणारा माझ्या माहितीत दुसरा इतका विद्वान अभ्यासक संशोधक नाही. घ्या. हां, त्यामुळे ते जितक्या उत्तम पद्धतीने त्यांनी तो सांगितला, कदाचित आम्ही तितक्या उत्तम पद्धतीने आणि आजच्या काळाला परिप्रेक्षात आम्ही तो कदाचित सांगू शकलो नसतो. तर आपण सगळेजण आला त्याबद्दल धन्यवाद. एक अतिशय महत्त्वाची घोषणा या निमित्ताने करायची आहे, त्याची थोडीशी पार्श्वभूमी काय आहे ती सांगतो. मनोज दाणी आणि मी, म्हणजे आम्हाला फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती जे फॉलो करतात त्यांना कदाचित हे माहिती असेल की आम्ही शनिवारवाडा या विषयावरती संशोधन करतो आहे गेली अनेक वर्ष. आणि अनेक कण, आता ते कणच म्हणायला लागतील कारण ते तितक्या छोट्या क्वांटिटीमध्ये आम्हाला मिळतात. तर जे काही कण आम्हाला मिळतात ते आम्ही एकत्र करत असतो. आणि त्याच्यातला मूळ उद्देश काय आहे की हा वाडा कसा दिसत असावा, याच्यामधल्या इमारती कशा असाव्यात, इथं कोण कसं काय राहत असावं, अशा पद्धतीचं शोधकार्य आम्ही वर्षानुवर्ष करतो आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला एक अत्यंत अवचितपणे एक माणूस भेटला म्हणजे प्रत्यक्ष नाही, तर एक माणूस आम्हाला भेटला, एका माणसाची आमची भेट झाली. त्या माणसाचं नाव कॅप्टन जॉन मॅक्लिऑड. जेव्हा तो भारतात आला तेव्हा तो लेफ्टनंट होता, नंतर तो पुढे कॅप्टन जॉन मॅक्लिऑड झाला. तर या मॅक्लिऑडनी शनिवारवाड्यामध्ये तो आला होता अशी त्याची एक एंट्री आहे. एक छोटीशी एंट्री आहे की म्हणजे 10 नोव्हेंबरला 1817ला दुसरा बाजीराव कायमचा पुणे सोडून गेला आणि रॉबर्टसन, बरोबर ना सर, रॉबर्टसन हा पुण्याचा पहिला कलेक्टर झाला. तर मी रॉबर्टसनला भेटायला आलो होतो, अशा प्रकारची त्याची एंट्री आहे. तर ती वाचून स्वाभाविकच आमच्या मनोज दाणींना अतिशय आनंद झाला की अरे, शनिवारवाड्याची एक नवीन माहिती गुरु आपल्याला मिळालेली आहे आणि आपण ती करूया. तर एका विद्यापीठामध्ये त्या मॅक्लिऑडचं जे जर्नल आहे त्याची
मायक्रोफिल्म त्याला उपलब्ध झाली. ती त्यांनी अनेक सव्यापसव्य करून ती त्यांनी उपलब्ध केली आणि आम्ही ती वाचत होतो. कुणाला दोष द्यायचा ह्याच्यात मुद्दा नाही आहे. तंत्रज्ञानाची काही वेळेला समस्या असते. म्हणजे ज्या काळात मायक्रोफिल्म बनवली गेली त्या काळात आता त्या डायरीत काय आहे, मुळात काही एंट्री ह्या पेनानी आहेत, काही एंट्री ह्या पेन्सिलनी केलेल्या आहेत. काळाच्या ओघात शाई फेड होत असते. त्यामुळं अनेक ठिकाणी ब्राईट केलं की पांढरं, कॉन्ट्रास्ट केलं की काळं, अशा पद्धतीने ते होत होतं. तर ते वाचायला आम्हाला त्रास होत होता. आमच्या एका सहकार्याला जो लंडनमध्ये होता त्याला आम्ही असं सांगितलं की अरे तू आम्हाला ही मूळ डायरी मिळवून देशील का, कारण त्याचा तपशील सगळा मनोजकडे होता. तर त्याच्याकडून ते काही काम झालं नाही. आता त्याच्यात थोडासा गमतीचा भाग म्हणून सांगतो की हे आम्ही त्याला सांगितलं होतं ख्रिसमसच्या वेळी, आणि दुसऱ्या एका माणसाला संपर्क केला आणि त्याने आम्हाला ते मिळवून दिलं गुड फ्रायडेला. हा त्यातला थोडासा गमतीचा भाग सोडून द्या. मुद्दा त्यातला आमच्या दृष्टीने थोडा अडचणीचा असं झाला की त्याच्यात आमचे 3-4 महिने वाया गेले, कारण ती मूळ प्रत मिळून त्याच्यावरती काम करणं. तर आता ही डायरी, त्याच्यामधल्या ज्या नोट्स आहेत, ज्याचं काही संपादन आम्ही दोघांनी केलेलं आहे वाचून, हे सगळं आम्ही तुमच्यासमोर आणतो आहे. हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. तर बलकवडे सरांना मी विनंती करतो की कृपया त्याचं कव्हर जे आहे त्या पुस्तकाचं ते आम्हाला प्रकाशित करायची परवानगी द्यावी. हे अशा पद्धतीने ह्याचं कव्हर असणार आहे. काय हे त्याचं कव्हर आहे. त्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे द एंड ऑफ द मराठा एम्पायर, कारण ह्याच्यामध्ये दुसरा बाजीराव कसा पळून गेला, दुसऱ्या बाजीरावाचा पळण्याचा मार्ग काय होता. कारण हा कॅप्टन मॅक्लिओड जो आहे हा पहिल्यांदा दुसऱ्या बाजीरावाच्या मागे जे सैन्य गेलं त्या सैन्याचा हा भाग होता, त्या तुकडीमध्ये तो होता. नंतर सैन्याचं विभाजन झाल्यानंतर त्याच्यावर वेगळी कामगिरी सोपवण्यात आली. यातला महत्त्वाचा सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या डायरीमध्ये काय आहे हे थोडक्यात आपल्याला सांगतो. ते असं आहे की उदाहरणार्थ की जर समजा तो स्वारगेटपासून जर का समजा तो घोरपडी या ठिकाणी गेला, आता घोरपडी गाव आपल्याला माहिती आहे पुण्यातलं, तर त्यांनी त्याचं अंतर लिहिलेलं आहे. स्वारगेट ते घोरपडी हे मी उदाहरण म्हणून सांगतो की स्वारगेट ते समजा घोरपडी अंतर काय आहे. तर उदाहरणार्थ की अंतर आहे 5 मैल, रस्ता चांगला, जमीन उपजाऊ आहे, शेती करण्यायोग्य जमीन आहे, घरं तुरळक आहेत, जे काही असेल ते. तो ज्या भागांमध्ये फिरला आहे त्या भागांबद्दल त्यांनी हे तपशीलवार लिहून ठेवलेलं आहे. हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, नंबर 1. नंबर 2, माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी कुठल्याही माणसाबद्दल लिहिताना वाईट लिहिलेलं नाही आहे. का हे स्पेसिफिकली सांगतो आहे की आता आम्ही यांचे राज्यकर्ते आहोत, यांचा राजा आम्हाला भेटला, तो राजा कसा होता, त्याचं काय वर्णन आहे हे त्यांनी लिहिलं आहे. पण त्याच्याबद्दल काही अपमानास्पद मजकूर किंवा काही गैरलागू असणारा मजकूर अशा प्रकारचा त्यांनी काही लिहिलेला नाही. हे अतिशय त्यातलं महत्त्वाचं आहे की सैनिक म्हणून, आता बलकवडे सर सैन्यात प्रत्यक्ष काम करत असतात, त्यामुळे सैन्यातल्या माणसांची काम करण्याची शिस्त पद्धत ही काय असते ही त्यांना आमच्यापेक्षा अधिक माहिती आहे. तर ते लिहिताना त्यांचा रिपोर्ट मुद्देसूद असतो, पाल्हाळ लावून ते रिपोर्ट कधीही लिहित नाहीत. पण त्याच्यामध्ये अनेक मंदिरांची वर्णनं आहेत. म्हणजे बारामतीला जे एक सुंदर शिवमंदिर आहे प्राचीन, त्या सुंदर शिवमंदिराचं त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे ते त्याचं इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. अशा अनेक प्रकारची वर्णनं आहेत. त्याच्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरला, त्याची वर्णनं त्यांनी केलेली आहेत. तर या पुस्तकाचं प्रकाशन आपण 25 तारखेला करतो आहोत, 25 जुलैला करतो आहोत. आपल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचं जे फिरोदिया सभागृह आहे, या सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचं आमंत्रण हे आपल्याला मिळेलच. आणि आत्ताच बलकवडे सरांनी आम्हाला त्या कार्यक्रमाचा प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मी स्वीकारीन असं आम्हाला कबूल केलेलं आहे. कारण जसं आता मी बोललो की पानिपत, तसं जनरल म्हणजे मराठ्यांचं जे काही सैन्य व्यवस्था आहे, इंग्रजांची सैन्य व्यवस्था आहे, याच्या तौलनिक अभ्यासाबद्दल बोलण्यासाठी ही बलकवडे सरांसारखा उत्तम संशोधक
दुसरा कुणी नाही आणि सुदैवाने बलकवडे सर हे आमच्या नेहमीच्या परिचयातले असल्यामुळे आम्ही कधी विद्यार्थ्यांनी कुणी विनंती केली तर सर 99% ते पुण्यात असले तर ते आमच्या विनंतीला कधी नाही म्हणत नाहीत. हा त्यांचा मोठेपणा आहे. खरं तर वास्तविक ते त्यांच्या 100 कार्यक्रमांमध्ये 100 ठिकाणी जाण्यामध्ये ते व्यग्र असतात. त्यांना खूप काम आहे त्यांच्या डोक्याला. पण तरी आम्ही त्यांना कधी विनंती केली की सर तुम्ही यायला पाहिजे तर ते पहिल्या शब्दाला काहीही मागे पुढे न पाहता हो मी आहे असं ते आम्हाला म्हणतात. तर हे त्या पुस्तकाचं कव्हर आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने आज हे कव्हरचं अनावरण केलेलं आहे. याचं प्री बुकिंग आणि ह्याचा जो काही सगळा तपशील आहे तो वेळेवर आपल्यापर्यंत पोचेलच. आपण सर्व त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमालाही जरूर या अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. हे आमंत्रण आहे असं समजा आणि जरूर या. आपल्याला भेटायला, आपल्याशी याही विषयावर बोलायला मनोजला आणि मला खूप आवडेल. एवढं बोलतो. मनोज तुला काही अधिक बोलायचं आहे? एवढं बोलतो. ही पाक्षिक सभा संपली असं जाहीर करतो. आपण सर्वजण रविवार असूनही वेळ काढून आलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.